सेशनला सुरू करण्यापूर्वी मी माझं इंट्रोडक्शन देतोय. माझं नाव अरुण जाधव. मुख्यतः माझ्याबाबत सांगायचं ठरलं तर माझं क्वालिफिकेशन जे आहे ते एम ए इंग्लिश झालेलं आहे. UPSC आणि MPSC या दोन्ही स्पर्धा परीक्षांचा उत्तम अनुभव आहे. UPSC 4 वेळेस मेन्स आणि 3 वेळेस इंटरव्ह्यू झालेले आहे. राज्यसेवेच्या बाबत जर बघितलं गेलं तर 4 वेळेस त्या ठिकाणी मेन्स झाले आहेत, त्यापैकी 3 वेळेस माझं पुन्हा इंटरव्ह्यू सेशन झाले आहे. नुकतंच पुन्हा आता परत राज्यसेवा मेन्स जी ती कम्प्लीट झाली. ओव्हरऑल जर सांगायचं जर ठरलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर ग्रुप बी आणि सी, आता त्यासोबतच ग्रुप बी सी मध्ये एक्साइज असेल, PSI असेल, SA असेल, प्री मेन्सचा चांगला अनुभव आहे. सोबतच टीचिंग एक्सपिरियन्सचा सांगायचं जर ठरलं तर मागच्या 17 ते 18 वर्षाचा पूर्णपणे अनुभव मी मानतो. त्याचं कारण असे की अभ्यासाच्या पूर्वी पण टीचिंग करत होता आणि अभ्यासानंतर पण टीचिंग करतच आहे. त्यामुळे हा ओव्हरऑल जर पाहिलं तर एक लार्जेस्ट एक्सपिरियन्स आहे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून नंबर ऑफ द सब्जेक्ट्स आहेत त्याचा ॲनालिसिस आहे. त्यामध्ये पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हे कोर सब्जेक्ट आहे. सोबतच आता नवीनच जो MPSC मध्ये आलेला विषय तो म्हणजे एथिक्स आणि इंटिग्रिटी, त्याचाही आपला त्या ठिकाणी ॲनालिसिस आहे, प्लस त्याचं मार्गदर्शन पण केलं जात असतं. यासोबत आपण करिअर जे काही पॉईंट्स आहेत त्या दृष्टिकोनातून विचार केला तर अगस्ती अकॅडमीच्या माध्यमातून प्रथमच संगमनेरमध्ये जर पाहिलं तर MPSC आणि UPSC अशा दोघांचे फाउंडेशन बॅच बाबत त्या ठिकाणी प्रिपरेशन करण्याची प्रक्रिया जी सुरू करण्यात आली. खरं तर आपण आपली बॅच जी ती लॉन्च करत आहेत 15 सप्टेंबरपासून, पण तोपर्यंत एक डेमोस्ट्रेशन आहे ते महत्त्वपूर्ण ठरतं. डेमोस्ट्रेशनच्या माध्यमातून आपण काय करणार आहे तर एकंदरीतच जी काही टीम आहे त्या टीमचं आपण पूर्णपणे इंट्रोडक्शन घेणार आहे. टीमचा मेन व्ह्यूजमध्ये मी तर आहेतच, माझ्यासोबतच त्या ठिकाणी अनेक मेंबर्स काम करतात आहे. जसं की शुभम ठाकरे सर आहेत जे तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी असतील. त्यानंतर निखिल चित्रवार सर आहेत जे स्पेशली मॅथ्स आणि रिझनिंगसाठी तुम्हाला असणार आहेत. त्यानंतर पुढे जाऊन जर पाहिलं तर इकॉनॉमिक्ससाठी आहेत गोरक्ष सांगळे सर आहेत. त्यानंतर पुढे आणखी महत्त्वपूर्ण सब्जेक्ट जर बघितलं आपण ते इतिहास आहे, आपल्याकडे मनीष जोंधळे सर आहेत. यासारखी वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत त्या आपल्याकडे काम करणार. प्रत्येकाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे ते नंबर ऑफ द पॉईंट, नंबर ऑफ द इयर्समध्ये आहे. विशेष म्हणजे ही सर्व जी काही टीम मेंबर्स आहेत हे संपूर्णपणे जर पाहिलं तर UPSC होल्डर मेंबर्स आहेत. उदाहरण स्वरूपात सांगायचं ठरलं तर गोरक्ष सांगळे सर एक्स IB ऑफिसर आहेत. म्हणजे IB त्यांनी 1-2 वर्ष काम केल्यानंतर तिला व्हॉलेंटरी रिझाईन केलेले. त्यानंतर पुढे शुभम ठाकरे सर आहेत, फार्मसिस्ट आहेत. त्यासोबतच UPSCचा मेन्स आणि इंटरव्ह्यूचा चांगला अनुभव आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं निखिल चित्रवार सर आहेत, त्या ठिकाणी IIT मधनं त्यांनी आपला मास्टर केलेला आहे आणि प्लस मॅथ्स रिझनिंग सोबतच बँकिंग असेल, कंबाईन एक्झाम असेल, नंबर ऑफ द आहे ज्याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग प्रॉपरली त्या ठिकाणी ते टीच करत होते. तर हा एक ओव्हरव्ह्यू माझा आणि माझ्या टीमचा आहे. संगमनेरमध्ये आपण पूर्णपणे जर पाहिलं तर फाउंडेशन बॅच ती लॉन्च करणार आहोत पूर्णपणे, जी राज्यसेवा, कंबाईन आणि सरळ सेवा या 3 फेजेसमध्ये काम करणार. आजच्या सेशनमध्ये आपण मुख्यतः जर बघितलं गेलं तर सरळ सेवा, कंबाईन B आणि C आणि राज्यसेवा या तिघांमध्ये कॉमन फॅक्टर आणि डिफरंट या दोघांना समजून घेणार. मी कॉमन फॅक्टर याकरता म्हणते की काही असे सब्जेक्ट आहेत की जे सरळ सेवेला पण आहे, कंबाईनला पण आहे आणि राज्यसेवेला, आणि सोबतच तुम्ही UPSCला ज्यावेळेस जा तिथे पण आहे त्याचं. तर आपण कॉमन सब्जेक्ट व्ह्यू असं म्हणतो. तर कॉमन सब्जेक्ट व्ह्यू कडनं आपल्याला मेन स्ट्रीमकडे जायचं. पुढे जाऊन ज्यावेळेस आपण डिवाइड होणार आहे कॉमन सब्जेक्टच्या माध्यमातून जिथे एकत्रितरित्या काम करणार आहे, आणि जसे आपलं GS सुरू होईल तसे आपण कंबाईनचं वेगळं GS बनेल, राज्यसेवेचं वेगळं बनेल आणि UPSCचं. कारण तिघांमध्ये बेसिक फरक इतकाच आहे की सिलेबस आणि क्वेश्चनचे विचारण्याची पद्धत यामध्ये फरक पडलेला दिसणार. तर सुरुवातीला आज आपण आपल्या सेशनमध्ये ज्याचा अभ्यास करणार आहे त्यामध्ये स्पेशली सरळ सेवा, कंबाईन B आणि C स्टेट लेवलचे एक्झाम आहे, या महत्त्वपूर्ण आहे. सरळ सेवेच्या बाबत सांगितलं तर मी वेगवेगळ्या व्ह्यूजने तुम्हाला त्या ठिकाणी जर पाहिलं तर वेगवेगळ्या पॉम्पलेटच्या माध्यमातून प्रेझेंट केलेलंच आहे. तर सरळ सेवेमध्ये मुख्यतः जर पाहिलं तर जसं तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, त्यासोबतच शिपाई असेल, याच्या व्यतिरिक्त जर बघितलं गेलं तर लेखापाल असेल, महालेखापाल असेल, वनरक्षक असेल, यासारख्या विभिन्न स्वरूपाच्या पदांचा एक फ्रेम जी ती आपल्याला सरळ सेवेमध्ये होऊन जाते. पण प्रश्न असा पडतो की ही जी काही सरळ सेवा आहे याचा एक्झाम पॅटर्न जर पाहिलं तर सिंगल एक्झाम पॅटर्न आहे. म्हणजे अर्थातच एकच एक्झाम तुम्हाला द्यायची आणि त्यामध्ये तुमचं मेरिट पण होऊन जातं. त्यामध्ये टॉपमोस्ट रँकमध्ये जे विद्यार्थी येतील अर्थातच त्यांना आपण त्या ठिकाणी सिलेक्शन जे ते केलं जात असतं.
आता प्रामुख्याने ही जी काही सरळ सेवा एक्झाम जी म्हणते तर त्याच्यामधले असणारे सब्जेक्ट कोणकोणते, मेनली यांचे जे काही सब्जेक्ट आहेत हे जर बघितले गेले तर एक सर्वकष म्हणजे मी ज्याला म्हणतो की आपल्या घरामध्ये असणारी फळांची टोपली जशी असते की ज्याच्यामध्ये केळी आहेत, सफरचंद आहेत, सीताफळ आहेत, पेरू आहेत, हे सर्वचे सर्व एकत्रित तशा पद्धतीची ही सरळ सेवा एक्झाम ज्याच्यामध्ये नंबर ऑफ द सब्जेक्ट आहेत, नंबर ऑफ द टॉपिक आहे आणि ते इन्क्लुडिंग आहे आणि त्यांचा एकमेकांशी सहसंबंध आहे. उदाहरण स्वरूपामध्ये सांगायचं ठरलं आपण तर सर्वात महत्वाचा जो सब्जेक्ट आपला बनतो जसा की मराठी विषय आहे, त्याला आपण मराठी व्याकरण म्हणूया. त्यानंतर इंग्रजी व्याकरण येऊन जातं. त्यानंतर तिसरा गणित बुद्धिमत्ता आहे. आणि चौथा महत्वपूर्ण म्हणजे काय तर सामान्य ज्ञान. या पद्धतीचे हे 4 सब्जेक्ट जे ते बनतात. आता मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आहे, हे जे दोन्ही सब्जेक्ट आहेत ना ते तुमचा पिच्छा कुठे सोडत नाही. त्याचं कारण सांगतो. सरळ सेवेला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण हेच मराठी आणि इंग्रजी व्याकरण तुम्हाला कुठे मिळेल ज्यावेळेस आपण कंबाईन बी आणि सी ला जाऊया. इथे पण मिळतं, पण इथे कुठे मिळतं ते मेन्सला मिळतं, प्रिलिम्सला बिलकुल मिळत नाही. आपण एक एक करत त्याला सॉर्ट आउट करणार, पण इथे ग्रुप बी आणि सी ला आपण जाऊ त्यावेळेस आपल्याला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण इथे कॉमन फॅक्टर आलं. ठीक. थर्ड फेज मध्ये आपण ज्यावेळेस पुढे जातोय तर राज्यसेवेकडे जर गेला तर राज्यसेवेमध्ये पण तुम्हाला हे जे विषय आहेत ना हे असणार मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण दोन्ही पण. देन तुम्ही युपीएससी ज्यावेळेस जातात तर त्यावेळेस पण तुम्हाला 2 विषय जे ते चॉईस करावं तर रिजनल लँग्वेजचे. रिजनल लँग्वेज ज्यावेळेस आपण चॉईस करतो तर अशा कंडिशन मध्ये परत आपल्याला इंग्लिश कंपल्सरी आहेच. मग मराठी व्याकरण याकरता आपण घेत असतो की कारण आपण त्या बॅकग्राऊंडच्या आहोत म्हणून. मग विचार करा तुम्ही ज्यावेळेस सरळ सेवेकडनं ज्यावेळेस युपीएससी कडे घेत जातात ते तिथपर्यंतचा सरळ प्रवास जर बघितला गेला तर मराठी आणि इंग्लिश या दोन्ही सब्जेक्टचा आहे तो विचार तुम्हाला सोडत नाही. मग त्याच्यामध्ये टॉपिक काय जे सरळ सेवेमध्ये तेच अल्टिमेटली टॉपिक तुम्हाला शेवटपर्यंत बघायला मिळतात. याला म्हणतात कॉमन सब्जेक्ट आहे. मग आता कॉमन सब्जेक्ट फर्स्ट फेज मध्ये आपल्याला अभ्यासणं अपेक्षित असतं. मग याच्यानंतर आपल्याला येतो तो गणित आणि बुद्धिमत्ता आहे. हा जो गणित बुद्धिमत्ता सब्जेक्ट आहे ना हे कुठे येतात सरळ सेवेला तुम्हाला तर येणारच येणार. कंबाईन बी आणि सी ला पण त्याची जी प्रिलिम्स एक्झाम असते या प्रिलिम्स मध्ये तुम्हाला साधारणपणे 15 क्वेश्चन जे बनतात ते मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये बनतात. ग्रुप बी घ्या किंवा ग्रुप सी घ्या दोघांकडे पण. आता इथून पुढे आपण ज्यावेळेस राज्यसेवेकडे जातो तर राज्यसेवेकडे गेल्यानंतर आपल्याला राज्यसेवेचा पेपर 2 जो बनतो त्याला आपण सीसॅट असं म्हणतो. सीसॅट मध्ये मुख्यतः जर पाहिलं तर 25 क्वेश्चन जे ते मॅथ्स आणि रिझनिंग वरती बनतात. मेनली जर पाहिलं तर 25 क्वेश्चन सीसॅट पेपर मध्ये टोटल 80 मार्क्स आहेत तो आपण पुढे बघणार. पण 80 क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये 25 क्वेश्चन आपल्याला जे बनतात ते मॅथ्स रिझनिंग म्हणजे इथे पण तो सोडत नाही. सायमल्टेनियसली तुम्ही युपीएससी कडे चालले जातात. युपीएससीचा सेम ॲज कम्पेअर्ड टू द स्टेट सर्व्हिसेस राज्यसेवेच्या तुलनेत सेम पेपर आहे. तिथे जर गेला तर 25 क्वेश्चन मॅथ रिझनिंगचे बनतात. म्हणजे ओव्हरऑल मी तुम्हाला अगोदर सांगितलं की सरळ सेवेला गणित बुद्धिमत्ता आलं. हेच गणित बुद्धिमत्ता फक्त फरक एवढाच आहे, टॉपिक पण तेच आहे, फरक इतकाच राहील की लेव्हल मध्ये फरक पडेल. सरळ सेवेमध्ये त्या ठिकाणी बेसिक लेवल असेल, कंबाईन बी आणि सी मध्ये आला तर त्यापेक्षा थोडीशी ऍडव्हान्स लेवल असेल आणि राज्यसेवेत गेला तर ती ऍडव्हान्स लेवल असेल, टॉप मोस्ट ऍडव्हान्स लेवल असेल. युपीएससी मध्ये गेला तर टॉप मोस्ट ऍडव्हान्स लेवल. पण हा या सर्वांचा संदर्भ जर पाहिला तर 10 to 12 10वी किंवा 12वी पर्यंतचा असणारा जो काही सिलेबस आहे त्या बेसवरती असणार. त्यामुळे विशेष काही विशेष फरक ना राज्यसेवेत पडतोय ना युपीएससीत पडतोय ना कंबाईन मध्ये. फक्त फरक एवढाच पडतो की त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये. ठीक आहे. देन आपण याच्यानंतर आपण डायरेक्टली जातोय सामान्य ज्ञान, जीएस ज्याला आपण म्हणतो. जीएस मध्ये नंबर ऑफ सब्जेक्ट आहे. आता हे नंबर ऑफ सब्जेक्ट जर पाहिलं तर जसं की उदाहरण स्वरूपामध्ये तुम्हाला जिओग्राफी आहे, भूगोल, दुसरा आहे इतिहास हिस्ट्री, तिसरा विज्ञान आहे, विज्ञान किंवा तंत्रज्ञान, चौथा त्या ठिकाणी राज्यघटना,
पाचवा अर्थशास्त्र, त्यानंतर पुढे आपल्याला पर्यावरण, आणि सातवा जो आहे तो म्हणजे काय तर चालू घडामोडी, करंट अफेअर. ओके, आता हे सर्व सब्जेक्ट जे ते एकत्रित त्याला म्हणतात सामान्य ज्ञान, जीके किंवा जीएस. आता हा जो जीएस आहे इथे एक शॉर्ट मध्ये असणार आहे पूर्णपणे. ज्यावेळेस तुम्हाला इथे 100 क्वेश्चनचा पेपर बनेल तर त्यावेळेस मराठी व्याकरणाला 25 क्वेश्चन बनतील, इंग्लिश व्याकरणाला 25 क्वेश्चन, गणित बुद्धिमत्ता 25 क्वेश्चन आणि जीएस तुमचं बनेल तो म्हणजे 25 क्वेश्चन. या पद्धतीने 100 क्वेश्चन जे ते पूर्ण बनतात. आता इथे फरक, हे जे 3 सब्जेक्ट आपण बघितले यातले हे 2 जे आहेत ना, ज्यावेळेस आपण बी आणि सी ला येतो किंवा राज्यसेवा युपीएससी ला जातो त्यावेळेस मराठी आणि इंग्रजी व्याकरण कुठे बनतात, ते मेन्सला बनतात. प्रिलिम्सला यांचा काही संबंध नसतो. फक्त यांचा संबंध जो येतोय प्रिलिम्सला कुठे, तर गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. आता गणित बुद्धिमत्ता बी आणि सी साठी बघितलं आपण तर असणारच आहे, पण हा एकच पेपर बनणार आहे गणित बुद्धिमत्तेचा, आपण ज्याला आपण म्हणतोय GS1. हा जो GS1 बनतोय तर त्याच्यामध्ये साधारणपणे 85 क्वेश्चन आपल्याला या असणाऱ्या सब्जेक्ट मधून येतात. जिथे मी इतकं तुम्हाला मेन्शन केलं की जिओग्राफी असेल, इतिहास असेल, विज्ञान, राज्यघटना वगैरे या सब्जेक्ट मधनं 85 क्वेश्चन बनतील. आणि 15 क्वेश्चन जे बनणार आहे ते अल्टिमेटली रिलेटेड टू द मॅथ्स अँड रिझनिंग, गणित बुद्धिमत्तेशी संलग्न असा टोटल 100 क्वेश्चनचा पेपर बनणार आहे. आता आपण ज्यावेळेस राज्यसेवेकडे जातो अथवा युपीएससी कडे जातो, दोघे सेमच झाले. राज्यसेवा का युपीएससी कडे गेलं तर त्यावेळेस आपल्याला 2 पेपर बनतात. एक GS1 बनतो आणि दुसरा जो बनेल तो GS2 बनेल. GS1 जो आपला बनेल तो 100 क्वेश्चन असणार आहे, GS2 80 क्वेश्चन बनतात. आता इथे बघा GS1 जो बनतो ना त्याच्यामध्ये हा सामान्य ज्ञानचा पूर्ण सब्जेक्ट येऊन जातो, पूर्ण सब्जेक्ट. GS2 बनलाय, मी मगाशी सांगितलं की तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग आहे, 25 क्वेश्चन इथे बनतात. पण आता याच्यामध्ये 50 क्वेश्चन जे आहेत ते कॉम्प्रिहेन्शन बनतात. कॉम्प्रिहेन्शन आपण पुढे बघणार आहे त्याला एक एक करत. कॉम्प्रिहेन्शन याचा अर्थ काय की अनसीन पॅसेज आहे. 10वी पर्यंत आपल्याला जे अनसीन पॅसेज येत होते त्या अनसीन पॅसेजचा पूर्णपणे त्या ठिकाणी गोष्टीवर आहे, तो आपल्याला रीड करायचा आहे आणि त्यात विचारलेले क्वेश्चन द्यायचे, आन्सर द्यायचे. त्याचे 15 क्वेश्चन, 25 क्वेश्चन आपल्याला जे म्हणतात ते अल्टिमेटली कुठले बनेल तर गणित आणि बुद्धिमत्तेतून. आणि 5th क्वेश्चन 5 प्रश्न असे बनतात डिसिजन मेकिंग पॉवर असणार आहे. आपण पुढे बघू. पण ओव्हरव्ह्यू सांगायचा जर ठरला तर इथे आपले जे पेपर बनतात GS1 आणि 2 यांचा बेस पाहिला तर परत सुरुवातीचा जो सरळ सेवा, म्हणून आपण जो आता एक एक करत एक एक विषयाचा उलगडा करणार आहे किंवा अभ्यासणार आहे तर ते करत असताना आपल्याला या सर्व गोष्टींना माहिती असणं गरजेचं आहे की याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कुठले आहेत आणि डिफरंट फॅक्टर कुठले आहेत. त्या कॉमन फॅक्टरचा उपयोग कुठे कुठे केला जाणार आहे, डिफरंट फॅक्टर आपल्याला कुठे कुठे उपयोगी येणार आहे, या सर्व गोष्टी आपल्याला एक एक करत अनालिसिस करायचं आहे. मी अगोदर तुम्हाला सरळ सेवेचा अनालिसिस देईल. आता आपण ग्रुप बी आणि सी कडे जाऊया. ठीक आहे, तर ग्रुप बी आणि सी कडे ज्यावेळेस आपण जातोय तर त्यावेळेस त्याची परीक्षा पद्धती एकदा बघून घेऊ. ग्रुप बी आणि सी मध्ये येणारी पदं कोणकोणती, उदाहरण स्वरूपामध्ये PSI, STI, ASO, SI, कक्षा अधिकारी किंवा त्या ठिकाणी जर पाहिलं तर मंत्रालय अधिकारी, या पद्धतीची असणारी 4 मुख्य पदे ती आपल्याला ग्रुप बी मध्ये येताना दिसतात. ग्रुप सी मध्ये ज्यावेळेस आपण जातो तर त्यावेळेस त्या ठिकाणी टॅक्स असिस्टंट असेल, मंत्रालय क्लर्क असेल, त्यानंतर एक्साइज इन्स्पेक्टर असेल, त्यानंतर औद्योगिक इन्स्पेक्टर असेल, यासारखी असणारी महत्वपूर्ण पदे ती ग्रुप सी मध्ये येतात. त्यामध्ये टंकलेखक, टायपिस्ट वगैरे यासारखी अनेक पदे, नंबर ऑफ पदे हे ग्रुप डी आणि सी मध्ये येताना दिसतात. आता या संपूर्ण पदांचा बाबत सांगायचं ठरलं तर यांच्या एक्झाम पॅटर्न हा आपल्याला अगोदर समजणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही ठिकाणी आपल्याला जायचं असेल, एखाद्या प्लेसला जायचं असेल तर आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड माहिती करणं गरजेचं असतं. तसं कोणत्या प्रकारची एक्झाम द्यायची असेल तर तिचा बॅकग्राऊंड आपल्याला प्रॉपरली माहिती असणं अपेक्षित असतं. त्यामध्ये एक्झाम पद्धत कशी आहे, सब्जेक्ट कोणकोणते आहेत, सिलेबस काय काय आहे, त्यानुसारच आपल्याला पुढे जाता येतं, अदरवाईज जाता येणार. सो या दृष्टिकोनातून आपण ग्रुप बी आणि सी चे ओरिएंटेशन प्रदान करूया. याच्यामध्ये ही जी काही एक्झाम पद्धत आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेप्स आहेत. त्यातली सर्वात पहिली स्टेप आहे संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर पुढे स्वतंत्र मुख्य परीक्षा आहे, एकूण 400 गुणांसाठी त्याचे 2 पेपर, पेपर 1 आणि पेपर 2 बनणार आहे. हा काही ठिकाणी म्हणजे अर्थातच पोलीस उपनिरीक्षक जर पदासाठी तुम्ही जर
आवेदन केलं असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला फिजिकल जे असणार आहे ते 100 मार्क्स साठी असणार आहे आणि इंटरव्ह्यू तुमची 40 मार्क्स असणार आहे. म्हणजे 400 प्लस 100 500 आणि वरती 40 म्हणजे 540 मार्क्सची आपली टोटल एक्झाम म्हणते. त्यावरून आपलं मेरिट ते बनत असतं. त्यानंतर इथे जर बघितलं गेलं तर मोटार वाहन निरीक्षक आहे, अर्थातच त्याला आरटीओ ऑफिसर म्हटलं जात असतं. आरटीओ ऑफिसर ही एक पद आहे. याच्यासाठी जर बघितलं आपण ग्रुप सी मध्ये इथे स्वतंत्र मुख्य परीक्षा, पण तिचं सिलेबस मेनचा जर पाहिला तर तो अल्टिमेटली आपल्याला कुठला मिळेल तर आता त्या सेक्टर मधले असणार. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल, इंजिनिअरिंग मधनं आलेला असेल कॅन्डिडेट, अल्टिमेटली त्याला इंजिनिअरिंगचं असणारे सर्व सब्जेक्ट त्यामध्ये असणार आणि स्पेशली त्यासाठी इंजिनिअरिंग डिग्रीज लागणार आहे. प्लेन ग्रॅज्युएशन जे ते उपयोगाचं नाही. प्लेन ग्रॅज्युएशन बाकी इतर पदांसाठी झालं, पण ज्या पदांकरता स्पेशली क्वालिफिकेशन जर पाहिलं तर एकतर इंजिनिअरिंग हवं असतं किंवा फार्मसिस्ट हवं लागतं किंवा सायन्स बॅकग्राऊंड हवं असतं. हे जर असेल तरच त्या ठिकाणी त्या व्यक्तीला ती एक्झाम देता येईल. अदरवाईज प्लेन ग्रॅज्युएशन मधल्या विद्यार्थ्यांना ती एक्झाम देता येणार नाही. मग आपण एक एक करत त्या ठिकाणी एका एक्झामचं अनालिसिस करूया. ग्रुप बी आणि सी साठी एक्झाम पॅटर्न जो आहे तो प्रिलिमचा सेम असेल, ज्याला पूर्व परीक्षा आपण म्हणतो. पण इथे जर पाहिलं तर सामान्य क्षमता आहे, म्हणजे अर्थात त्याला GS1 म्हटलं जात असतं. एकूण त्याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहे. एकूण गुण 100 असणार आहे. दर्जा हा तुमचा डिग्री लेवलचा पदवी लेवलचा दर्जा असणार आहे. माध्यम आपलं मराठी आणि इंग्रजी. परीक्षेचा कालावधी 1 आणि मल्टिपल चॉईस वस्तुनिष्ठ स्वरूपाचा बहुपर्यायी स्वरूपाचा असणारा हा संपूर्ण पेपर असणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जे काही गुण दिले जाणार, मार्क्स दिले जातात त्याच्यामध्ये साधारणपणे नेगेटिव्ह सिस्टम असणार आहे. आपले जर 4 क्वेश्चन चुकले तर आपला 1 क्वेश्चन मायनस केला जातो. म्हणजे 0.25 या पद्धतीने का 1/4 नेगेटिव्ह सिस्टम असणार. 4 क्वेश्चन आपले चुकले की 1 क्वेश्चनचं मार्क्स देते आपले वजा होतात या पद्धतीने. सेकंड फेज जर पाहिलं तर एकापेक्षा अधिक उत्तर जर समजा दिले असेल किंवा तुम्ही राऊंड एकापेक्षा अधिक म्हणजे एकच क्वेश्चन म्हणूया की उदाहरणार्थ क्वेश्चन नंबर आपला 1 आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे आणि पुढे आपल्याला हे राऊंड दिले आणि त्यापैकी आपण 2 राऊंड आहेत ते डार्क करून टाकले आणि 2 तसेच ठेवले. तर अशा स्थितीमध्ये म्हणजे पहिल्यांदा असं वाटलं की नाही नंबर 1च आपलं उत्तर बरोबर आहे, पण नंतर असं लक्षात आलं की नाही पर्याय क्रमांक 1 ने पर्याय क्रमांक 2 आहे. मग आपण पर्याय क्रमांक 1 पण राऊंड केलाय आणि परत पर्याय क्रमांक 2 पण राऊंड केलाय. तर अशा स्थितीमध्ये आयोग हे दोनही राऊंड आहेत ते तुमचे चुकीचे ठरवतात, ते राईट ठरवणार. म्हणजे तुम्हाला किती झालं तरी जेही काही पर्याय असतील त्यापैकी जो एकच योग्य पर्याय म्हणून 1 2 3 4 तुम्हाला वाटलं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे तर तुम्ही फक्त पर्याय क्रमांक 3 लाच त्या ठिकाणी राऊंड करणं गरजेचं आहे. अदरवाईज इतर पर्यायांना तुम्ही राऊंड जर करत बसला एकाच उत्तरासाठी तर अशा स्थितीत त्याला चुकीचं ठरवलं. ठीक आहे. थर्ड फेज मध्ये काय म्हटलं गेले की अंतिम गुणांची बेरीज ती अपूर्णांकात आली तरी सुद्धा ती अपूर्णांकातच राहील. म्हणजे अर्थातच एखाद्या विद्यार्थ्याला आता उदाहरण स्वरूपामध्ये या वर्षीचा कंबाईनचं मेरिट जे ते 62.50 ला क्लोज झालं. 62.50 मार्क्सला क्लोज झालं. याचा अर्थ ते 62.50च धरलेलं आहे, त्याला 63 धरले जाणार नाही. ठीक आहे. कधी कधी काय होते की 62.25 ला पण क्लोज होऊन जातं. तर 62.25 आणि त्यापेक्षा अधिक जर विद्यार्थ्यांना मार्क्स असतील तर ते मेन्सला इन असेल आणि 62.25 पेक्षा एखाद्याला कमी असेल म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला 60च मार्क्स असेल, सॉरी एखाद्या विद्यार्थ्याला समजा 62 मार्क्स असेल ओके आणि पुढे 0 तरी सुद्धा तो मेन्सला क्वालिफाय होणार नाही. म्हणजे असं समजा तुम्ही की 0.25 वरनं तो डिस्क्वालिफाय झाला. आणि हेच UPSC साठी पण आहे आणि हेच राज्यसेवेसाठी पण, दोघांसाठी पण सेम. हे क्वालिफिकेशन तुमचं जे बनतं ते 0.25 चं क्वालिफिकेशन बनतं. त्यामुळे 0.25 सुद्धा मार्क्स आपल्यासाठी व्हॅल्युएबल आहे, त्याला आपण डिनाय नाही करू शकत. आणि 0.25 ने आपण ज्यावेळेस मागे पडतो त्याचा अर्थ असा होतो की आपण पूर्ण 1 वर्ष मागे येतो. ते याकरता मी म्हणतो त्याचं काय म्हणून या वर्षीची तुम्ही प्रिलिम्स दिली आणि 0.25 नेच तुम्ही फेल झाला तुम्हाला आनंद वाटण्याची गरज नाही. हे सर्वात मोठं फेल्युअर आहे कारण 0.25 ने आपण मागे पडलोय. याच्याकरता आपल्याला नेक्स्ट इयरच्या प्रिलिम्सची वेट करावं लागणार आहे.
त्यासाठी आपला पूर्ण 1 वर्षाचा टाइम स्पॅन त्या ठिकाणी संपुष्टात येणार, पूर्ण 1 वर्ष. पण मी असं म्हणतो की 1 वर्ष आपलं वाया जात नाही. एक प्रिलिम फेल झाल्यानंतर आपले 2 वर्ष संपतात, 2 वर्ष आपण मागे येतो. त्याचं कारण असं आहे, या वर्षीची प्रिलिम्स आपण फेल झालं की आपण त्याची मेन्स पण देऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर त्याची इंटरव्ह्यू पण देऊ शकत नाही. कारण मेन्स देण्यासाठी आपल्याला पुन्हा 3 महिने वेट करावं लागतं आणि परत पुढचे इंटरव्ह्यू येण्यासाठी आपल्याला 3 महिने, असे 6 महिने गेले. ऑलरेडी प्रिलिम्स आपण अप्लाय केले त्याला 3 महिने ऑलरेडी झाले. म्हणजे आपले जवळपास इंटरव्ह्यू होईपर्यंत 9 महिने संपतात आणि 3 महिन्याच्या आसपास म्हणजे 1.5 महिन्यामध्ये आपला रिझल्ट येऊन जातो. म्हणजे पूर्ण वर्ष जाते आणि त्याच दरम्यान आपले प्रिलिम्स पण येते. याकरता जर बघितलं गेलं तर 0.25 मार्क्स जरी आपल्याला ते कमी दिसत असले तरी ते सर्वात व्हॅल्युएबल स्वरूपाचे मार्क्स आहेत. ठीक आहे. पण असो, इथे जर पाहिलं तर एखादा प्रश्नाचं उत्तर समजा आपण नाही दिलं, अणुत्तरित ठेवलं, तर अशा स्थितीमध्ये तिथे नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम देखील लागू असणार आहे. तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही माहिती किंवा येतच नाही, तर तुम्ही ते तसं सोडून दिलं तर तिथे निगेटिव्ह घेतलं जाणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, निगेटिव्ह प्रोसेस ही एकतर तुमचं उत्तर चुकले तरच असणार आहे, अदरवाईज निगेटिव्ह प्रोसेस तुम्हाला लागू होणार नाही. तर ही संपूर्ण प्रक्रिया जी ती मल्टिपल चॉईस क्वेश्चनची असणार आहे आपली प्रिलिम्सच्या बाबतचे, त्याचे हा जे आहे त्या सूचना. आता याच्यामध्ये सामान्य पेपर आहे, सामान्य अध्ययन क्षमता ज्याला म्हटलं जात असतात, विविध स्वरूपाचे सब्जेक्ट येतात याच्यामध्ये येत असतात प्रिलिम्स मध्ये. ठीक आहे. आपण ज्यावेळेस सरळ सेवा पाहिली तर सरळ सेवेमध्ये मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण पाहिले, पण ते प्रिलिम्सला बिलकुल नाही. ग्रुप बी आणि सी एमपीएससी अंतर्गत हे कधी असणार आहेत आपल्याला मेन्सला असणार, प्रिलिम्सला बिलकुल असणार नाही. मग प्रिलिम्सला आपल्याला काय तर गणित, बुद्धिमत्ता आणि जीएस. ठीक आहे. मला याच्यामध्ये जीएसचा जो पार्ट बनतो, जसं मी मागाशी सब्जेक्ट जे एक्सप्लेन केले, इतिहास आहे. इतिहासामध्ये काय म्हणतात आहे की आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा शब्द आहे तिथे. आधुनिक भारत, आधुनिक भारताचा इतिहास सुरू कुठून होतो तर साधारणपणे असं समजूया की 1857चा उठाव. 1857चा उठाव हा रिव्होल्ट जर पाहिला तर असं मानलं जातं की भारतीय संघाची ही पहिली क्रांती. पण असं म्हटलंय की ब्रिटिश भारतावरती 150 वर्ष राज्य केले. मग ब्रिटिशांचा आगमनाचा कालखंड महत्वाचा ठरतो. जसं ब्रिटिशच नाही तर ब्रिटिशांसोबत इतर युरोपियन व्यापारी पण आले होते. त्यातला सर्वात पहिला युरोपियन व्यापारी जर पाहिला तर अर्थात वास्को दी गामा आहे. पोर्तुगीज खलासी होता. 1498 ला भारताच्या केरळच्या कालिकत बंदरावरती येऊन पोहोचला. अर्थात त्याच्यापूर्वी काही युरोपियन व्यापारी आलेले नव्हते का, येत होते. पण वास्को दी गामा व्हॅल्युएबल याकरता ठरतो कारण त्याने प्रथमतः जलमार्गाचा शोध लावला. सागरी भागातून ते प्रवास करत भारतामध्ये आले. याच्यापूर्वी येत होते पण ते जमिनीवरनं प्रवास होता. जसं की भारताच्या सर्वात उत्तरेकडील असणारा टोक जे आहे ते खैबर खिंड जम्मू काश्मीरच्या एरियामध्ये, तिथून मग पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, खैबर पख्तूनचा भाग असेल, अफगाणिस्तान नंतर मंगोलिया, त्यानंतर इराण, इराक, तिथून पुढे जर पाहिलं तर मग युरोप. या पद्धतीचा अत्यंत विस्तृत प्रवास होता. पण वास्को दी गामा हा महत्वपूर्ण याकरता ठरतो कारण त्याने या भूमार्गाचा त्याग करून जलमार्गाचा स्वीकार केला. कारण भूमार्गावरती जर पाहिलं तर विविध स्वरूपाचे राज्य होते, वेगवेगळ्या प्रकारचे राज्य होते आणि त्याने आपापल्या पद्धतीने त्या क्षेत्रामध्ये कर लागू केला होता आपापल्या मर्जीप्रमाणे. त्यामुळे सहजासहजी त्या ठिकाणी जो व्यापारी असायचा तर त्याला त्याचा सर्वात जास्त नफा करातच द्यायला लागायचा. परिणाम तर त्याला शिल्लक काहीच राहत नसायचं. आणि दुसरी गोष्ट अशी की अशा राज्यांच्या भागामध्ये प्रवास करत असताना अनेक लुटेरे जो असायचे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या असणाऱ्या वस्तू पण लुटल्या जायच्या. त्यामुळे ते नाराज झाले होते प्रचंड प्रमाणात आणि असा एरिया शोधत होते की जिथे तो सेक्युअर असेल आणि जलमार्ग हा सर्वात सेक्युअर. म्हणून वास्को दी गामा व्हॅल्युएबल ठरला. पोर्तुगीज आले, पोर्तुगीजांनंतर फ्रेंच आले, फ्रेंचच्या नंतर ब्रिटिश आले. खरं तर पोर्तुगीज 1498 ला आले. 1562च्या आसपास जर पाहिला तर फ्रेंच आले होते आणि त्याच्या पुढे जाऊन मग तिसऱ्या क्रमांकावर ते ब्रिटिश आले होते. ते सर्वात पहिले तर 1601 ला आले होते. पण भारतामध्ये त्यांना ती संधी दिली नाही व्यापाराची. 1611 मध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर दस्तक, पूर्वी त्याला दस्तक म्हटलं जात होतं, एक परिपत्रक असतं व्यापार करण्याचं, हे अकबराच्या कालखंडामध्ये जर पाहिलं हे दस्तक त्यांना दिलं आणि त्या आधाराच्या 1611 पासून पुढे त्यांनी भारतामध्ये व्यापार सुरू केला.
त्यानंतर डच आले, डॅनिश आले, हे सर्व आले. पण यांच्यामध्ये सर्वात प्रबळ आणि प्रभावी जर कोणी ठरलं असेल व्यापारामध्ये तर ते केवळ होते ब्रिटिश. ब्रिटिशांनी व्यापारच केला नाही तर व्यापारासोबत भारतामध्ये भारतीय राज्य संस्था ज्या होत्या, जे संस्थानिक जे राजे होते तिथे त्यांना हाताशी धरलं, त्यांच्यासोबत त्या ठिकाणी डील्स केले, फ्रेंडशिप ट्रीटी केल्या आणि त्या आधारावरती कालांतराने त्यांनाही त्यांच्या राज्यावरनं बडतर्फ केलं, काढून टाकलं आणि संपूर्ण त्यांची सत्ता आपापल्या ताब्यामध्ये घेतली. जसं की आपल्याला आठवेल दत्तक वारसा असेल, जे राजे निपुत्रिक असेल त्यांचं राज्य घेऊन टाकणं, एखाद्या राजासोबत त्या ठिकाणी युद्ध करणं, युद्धात त्याला हरवणं आणि घेऊन टाकणं, या पद्धतीच्या अनेक स्वरूपाची असणारी युद्ध आहेत. या युद्धांचा परिपाक म्हणून जर बघितला गेला तर हळूहळू संपूर्ण सत्ता जी ती भारताच्या ताब्यात घेऊन टाकली गेली. सुरुवातीला बॉम्बे प्रांत घेतला मराठ्यांशी युद्ध करून, मद्रास प्रांत घेतला त्या ठिकाणी नवाबांशी युद्ध करून, निजामांशी युद्ध करून आणि बंगाल प्रांत नवाबांशी युद्ध करून घेऊन टाकला. नवाबांशी असणारे जे काही युद्ध आहेत ते युद्ध फार महत्वपूर्ण ठरतं. त्यामध्ये प्लासीचं युद्ध आहे आणि बक्सारचं युद्ध आहे. त्यात बक्सारचं युद्ध जे साधारणपणे जर बघितलं गेलं तर 1764 होतं. हे अंतिम आणि महत्वपूर्ण आहे कारण बक्सारच्या युद्धाने ब्रिटिशांना पूर्ण बंगाल प्रांत मिळाला होता. हा बंगाल प्रांत आजचा जर सांगायचं ठरला तर आजचा पूर्ण पश्चिम बंगाल, बांगलादेश, त्यासोबतच बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, झारखंड, त्याचबरोबर त्या ठिकाणी जर बघितलं गेलं आपण तर नॉर्थ ईस्टचा बहुतांशी प्रदेश, ज्याला पूर्वी नेफा म्हणत होते, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेग्युलर एजन्सी जी होती, जे नेफा प्रांत मानला होता, ज्याच्यामध्ये आजचं आपलं 7 सिस्टर आहे, 7 स्टेट्स आहे. हा संपूर्ण भाग जो आहे ज्याच्यावरती आधी सत्ता एकटी ब्रिटिशांना मिळाली होती बंगाल प्रांत. तत्पूर्वी मद्रास आणि बिहार, बॉम्बे प्रांत तर होताच. या पद्धतीने हळूहळू करत त्या ठिकाणी संपूर्ण सत्ता आपल्या ताब्यात घेतल्यानंतर त्यावरती ऍडमिनिस्ट्रेशन करायला सुरुवात केली. मग त्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या विरुद्ध सर्वात पहिला भारतीयांनी भारतीय आहोत अशा पद्धतीचा विचार धारण करून जो उठाव केला तो होता 1857 उठाव. तिथून आपल्या अभ्यासाची सुरुवात बनते जी या सिलेबसला ती 1947 स्वतंत्र भारत हा संपूर्ण सिलेबसचा पहिला बेस असणार आहे. याच्यामध्ये येऊन जाते काय तर महाराष्ट्राचा, तोही याच महाराष्ट्राचा इतिहास. हाही बनेल कुठे तर 1857 पासूनच 1947 पर्यंतचा महाराष्ट्राच्या संदर्भात सहित, ज्यामध्ये अनेक स्वरूपाचे समाज सुधारक काम करत होते, जसं की लोकमान्य टिळक असेल, डॉक्टर बी आर आंबेडकर असेल, त्यानंतर न्यायमूर्ती रानडे असतील, यासारख्या अनेक मातब्बर मंडळी आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये राहून देशहितकारक स्वरूपाची केलेली क्रांती असेल, लोकहितवादी असेल, यासारखे. तर तो संपूर्ण इतिहास जो तो आपल्याला इथे त्या प्रिलिम सेक्टर मध्ये असणार आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण जातो दुसरा सब्जेक्ट, तो म्हणजे जिओग्राफी, भूगोल. महाराष्ट्राच्या विशेषतः भारताचा संदर्भ साहित्य असलेला हा भूगोल. पण याच्यामध्ये बघा जे पॉइंट असणार आहे ते पृथ्वी असेल. मग सर्वात पहिला मुद्दा येतो पृथ्वीची निर्मितीची प्रक्रिया आहे. 500 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची इथे निर्माण झालेली आहे. मग त्यासाठी असणारी कॉलिजन थिअरी असेल, ज्याला टक्कर सिद्धांत म्हणतात आहे, ज्याच्यामधून त्या ठिकाणी जर पाहिलं तर विविध स्वरूपाच्या सूर्यमाला निर्माण झाल्या. त्या सूर्यमालेमध्ये अर्थातच त्या ठिकाणी जे अनेक स्वरूपाचे प्लॅनेट तयार झाले, ज्याच्यामध्ये बुध असेल, शुक्र असेल, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून आणि अलीकडे बटू ग्रहाचा दर्जा देणारा प्लुटो, यासारखे असणारे ग्रह, ही संपूर्ण ग्रहमाला इथे अभ्यासला आहे. जगाचं विभाजन आहे. जगाच्या विभाजनामध्ये मुख्यतः जर पाहिलं तर अल्फ्रेड वेगनरचा सिद्धांत आहे, ज्या वेगनरच्या सिद्धांतामध्ये पूर्वी असणारा पॅन्जिया, नंतर पॅन्थेलस. आता पॅन्जिया जो तो जमिनीचा भाग होता, पॅन्थेलस हा महासागराचा होता. अल्फ्रेड वेगनर असं म्हणतो की जमीन हा एक सलग भाग होता आणि पाणी एक सलग भाग होता. जमिनीचा जो भाग होता त्याला त्याने पॅन्जिया नाव दिलं. मग पॅन्जियाचं तो म्हणतो की तुकडे झाले 2, त्यातला एक तुकडा उत्तरेकडे सरकला, त्यातून लॉरेशिया बनला, आणि एक तुकडा दक्षिणेकडे सरकला, त्यातून गोंडवाना बनला. लॉरेशियाचे पण परत तुकडे झाले, त्यातला एक तुकडा जो तो पश्चिमेकडे सरकला, त्यातून उत्तर अमेरिका आणि ग्रीनलँड तयार झाला, आणि एक तुकडा आजही जसाचे तसाच आहे, त्याच्यामध्ये युरोप आणि रशिया तयार झाला. दक्षिणेकडे जो गोंडवाना होता त्याचे विभाजन झालं, त्याचा सर्वात एक तुकडा जो तो परत पश्चिमेकडे सरकला, त्यातून दक्षिण अमेरिका खंड आला. त्याच्यानंतर मधला एक तुकडा जो होता त्यातून आफ्रिकन कॉन्टिनेंट बनला. त्यानंतर एक तुकडा दक्षिणेकडे सरकला, त्यातून अंटार्क्टिका बनला,
त्यातलाच एक छोटासा भाग जो आहे तो ईशान्येकडे सरकला आणि युरोपियन प्लेटला येऊन धडकला, त्यातून भारतीय उपखंड आणि एक ऑस्ट्रेलियाचा जो पूर्वेकडे सरकला. या पद्धतीने जर पाहिलं तर हे जगातील असणारे विविध विभाग तयार झाले. त्यांचं असणारं हवामान असेल, अक्षांश, रेखांश असेल, म्हणजे अर्थातच जर पाहिलं तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आडव्या ज्या काल्पनिक रेखा टाकल्या त्यांना आपण अक्षवृत्त म्हणतो. या अक्षवृत्तातील असणाऱ्या ज्या रेखा आहेत त्या विषुववृत्ताची एक विशिष्ट कोन करतात आहे आणि तो कोन जर पाहिला तर कुठल्या अँगलने बघा तर तो एक सारखाच असेल. म्हणजे अर्थात तो पूर्व बाजूने असो अथवा पश्चिम बाजूने असो, त्याला अक्षांश असे म्हणतात. अशाच पद्धतीने रेखांश पण आहे. त्यानंतर पुढे महाराष्ट्रातील असणारी जमीन, तिचे असणारे प्रकार, महाराष्ट्रातील पर्जन्य, पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, हा संपूर्ण आढावा जो असणार आहे तो आपल्याला या जिओग्राफी सब्जेक्ट मध्ये येणार आहे. म्हणजे एकंदरीतच प्राकृतिक, भारत आणि जग या रेफरन्सने अत्यंत छोटासा सिलेबस जो बनतोय तो आपल्या इथे जिओग्राफीचा बनतो. जिओग्राफी नंतर आपण पुढच्या सब्जेक्टकडे जातोय, तो आहे अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक आहे. भारतीय अर्थशास्त्राची असणारी प्रक्रिया, अर्थातच सर्वात पहिला आपण अर्थशास्त्राचे जनक म्हणून भारताच्या बाबत दादाभाई नौरोजी यांना असं म्हणतो. पण दादाभाई नौरोजी यांनी जी थिअरी मांडली होती या थिअरीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत स्थितीमध्ये असताना सुद्धा त्या ठिकाणी तिची अवस्था दारिद्र्यापेक्षा अत्यंत कठीण आहे. ते का बनले त्याचं कारण उत्पादक साधने म्हणून भारत हा जर पाहिला तर जगाच्या दृष्टिकोनातून अत्यंत मोठी बाजारपेठ आहे. पण इथे बाजारपेठेत असणाऱ्या वस्तू किंवा पदार्थ उत्पादित केले जातात, घेतल्या जातात आणि त्या एक्सपोर्ट करतात. त्याचा परिणाम स्थानिक जनतेला मात्र कुठल्याच प्रकारचा वस्तू किंवा पदार्थ इथे उपलब्ध राहत नाही, म्हणून ती दारिद्र्य किंवा दीनदुबळी बनली. याच आधारावरती आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय उत्पन्न आहे. आता राष्ट्रीय उत्पन्न याच्या मोजण्याच्या अनेक साऱ्या पद्धती आहेत. नॅशनल इन्कम ज्याला म्हटलं जात असतं, ज्याच्यासाठी स्पेशली जीडीपी, अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपण जीडीपी शब्द ऐकतो किंवा वाचतो. पण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट नेमकं काय, त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन. देशाच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये उत्पादक जी साधने असतात त्या उत्पादक साधनांच्या माध्यमातून उत्पादित केल्या गेलेल्या अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्यांची बेरीज. प्रश्न असा पडतो की अंतिम वस्तू म्हणजे काय? अशा वस्तू की ज्याचा उपयोग केवळ उपभोगासाठी केला जात असतो. उपभोग म्हणजे काय, तर ज्या वस्तू किंवा पदार्थांमधून अंतिमतः आपल्याला अंतरिम सुख मिळतं त्याला उपभोग म्हणतात. कुठले असू अंतरिम सुख कुठली वस्तू असू द्या, मग तिची असणारी व्हॅल्यू अर्थात किंमत, त्या किमतीचं एकत्रीकरण करून त्याला कॅल्क्युलेट केलं जात असतं, त्याला जीडीपी म्हणतात. त्या जीडीपीच्या आधारावरती जर पाहिलं तर देशाची असणारी अर्थव्यवस्था ती प्रबळ आहे की देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली हे आपल्याला कळत असतं. पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर शेती असेल, उद्योगधंदे असतील, भारताचा असणारा परकीय व्यापार, ट्रेड असेल, बॅलन्स ऑफ पेमेंट, बॅलन्स ऑफ ट्रेड ज्याला आपण म्हणतो. आता आजच्या मितीला आपण जर पाहिलं तर ट्रेडचा आणखी एक शब्द तयार झालेला तो म्हणजे काय, टॅरिफ. अलीकडच्या काळात आपण ऐकलं असेल न्यूजपेपरच्या माध्यमातून की अमेरिकेने भारतावरती जवळपास जर पाहिलं तर 51% टॅरिफ लावला. टॅरिफ एक प्रकारचा टॅक्स आहे. आंतरराष्ट्रीय लेवलवरती ज्यावेळेस आपण व्यापार करत असतो तर व्यापारासाठी त्या ठिकाणी एक निश्चित कर प्रणाली असते. आता ज्यावेळेस अमेरिका हा देश भारतावरती कर लावतोय 51%, याचा अर्थ काय, तर भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये उत्पादित झालेल्या ज्या वस्तू असतात या वस्तूंच्या किमती अमेरिकन बाजारपेठेमध्ये महाग होतात. म्हणजे म्हणाल की हा जो पेन आहे याची किंमत आजच्या मितीला 50 रुपये असेल. आता 51% टॅरिफ लावलाय म्हणजे ज्यावेळेस हाच पेन अमेरिकेत चालला जाईल तर त्यावेळेस त्याची किंमत जी ती 101 रुपये बनेल. म्हणजे अर्थातच काय, तर 50 रुपयाच्या पेनची किंमत केवळ करामुळे किती झाली, 101 रुपये. मग अमेरिकन जो काही परचेसर आहे, जो ग्राहक आहे, तो काय करतो की नको म्हणतो की त्यापेक्षा बेटर की अमेरिकेत तयार झालेला असाच एखादा पेन आहे तो 70-80 रुपयात घेऊन टाकतो. कारण ग्राहकाची अपेक्षा काय असते की मला कमीत कमी किमतीमध्ये चांगली वस्तू आली पाहिजे. ठीक आहे. आता ही जी गोष्ट जशी भारतातली वस्तू अमेरिकेमध्ये महाग बनते ना, तशा अमेरिकन वस्तू पण भारतासाठी महागच बनणार आहे. कारण ज्यावेळेस आपण त्यांच्याकडनं परचेस करणार आहे त्यावेळेस सुद्धा त्या वस्तूंच्या किमती याच असणाऱ्या करामुळे काय होणार आहे, वाढणार आहे. तर साहजिकच आहे भारताला खरेदीदार तर त्या वस्तू खरेदीच करणार नाही. आता इथे असं असताना दोघांसाठी हा त्रासदायक असताना सुद्धा अमेरिकेने का टॅरिफ लावला असेल बरं आपल्यावरती, हा मोठा प्रश्न पडतो. त्याचं कारण
जर आपण पाहिलं तर भारतातून 53% एक्सपोर्ट जो तो अमेरिकेला होतो आणि अमेरिकेकडून भारत केवळ जर बघितलं गेलं तर 10%च इम्पोर्ट करतोय. म्हणजे आपला एक्सपोर्ट त्यांच्याकडे जास्त आहे, इम्पोर्ट आपला कमी आहे. म्हणजे आपल्याला अमेरिकेकडले डॉलर्स ते सर्वात जास्त येतात, आपल्याला रुपया जो सर्वात कमी द्यावा लागतो अमेरिकेला. आणि याच कारणास्तव जर पाहिलं तर या जे काही टॅक्स प्रणाली त्याच्यामध्ये ही जी वाढ ही वाढ आपल्याला बघायला मिळते, त्याला आपण परकीय व्यापार असं म्हणतो. बँकिंग सुविधा आहे. बँकिंग सुविधेमध्ये जर पाहिलं तर बँकिंगची सेवा प्रणाली आहे विविध स्वरूपाच्या, ज्यामध्ये मेन स्ट्रीम ज्याला म्हणलं जातं ती म्हणजे आरबीआय आणि तिच्या सभोवतालचा असणारा संपूर्ण भाग. मग इतर नॅशनलाइज बँक आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला SLR असेल, CRR असेल, त्याच्याच बरोबर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी असेल, नंबर ऑफ द फॅसिलिटी, रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल, यासारख्या विभिन्न स्वरूपाचे असणारे जे काही दर हे डिसाईड करण्याचं काम ते स्पेशली कोणाकडनं, आरबीआय कडनं होत असतं. मग बऱ्याच वेळेस आपण न्यूज मध्ये रीड करत असतो की रेपो रेट मध्ये वाढ झाली, रेपो रेट मध्ये घट झाली. रेपो रेट मध्ये वाढ होते याचा अर्थ कर्ज महाग होता, रेपो रेट मध्ये घट झाली कर्ज कमी स्वस्त होता. त्याला आपण डिअर मनी किंवा चिप मनी यासारख्या बेसिक कॉन्सेप्ट बघत असतो. त्या तिथे अभ्यासाला मिळेल. दारिद्र्य आहे, त्याचबरोबर बेरोजगारी आहे, यासारख्या कॉन्सेप्ट आहेत इकॉनॉमीमध्ये. दारिद्र्य किंवा बेरोजगारीचा बेसिक लाईन जर पाहिलं तर व्यक्तीच्या उत्पादक साधनामध्ये. मग इकॉनॉमिकचे मुख्यतः दोन प्रकार तुम्ही कदाचित ऐकले असतील. त्यामध्ये पहिला प्रकार आहे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरा आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो ज्याला सूक्ष्म अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, कुटुंब संस्था आणि त्याची उत्पादक साधने, त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात. मॅक्रो म्हणजे काय तर देश आणि त्याची उत्पादित साधने. आता कुटुंब आणि उत्पादक साधने जर बघितले गेले तर आपापले व्यवसाय असतात. कुठले, कोणी नोकरी करत असेल तर त्याच्या कुटुंबामध्ये महिन्याला येणारे 30,000 किंवा 50,000, कोणी शेती करीत असेल तर त्याच्या असणारं महिन्याला येणारे 10,000 रुपये, हे त्याचं उत्पादक साधन आहे, त्यातून मिळणारं त्याचं उत्पन्न. दोन गोष्टी. मग त्या उत्पादक साधनांच्या माध्यमातून मिळालेलं उत्पन्न त्यातून त्याच्या दैनिक गरजा भागतात का, जर भागत असेल तर अबॉव द पॉवर्टी लाईन, ज्याला आपण APL म्हणतो. आणि जर दैनिक गरजा भागत नसेल तर तो बिलो द पॉवर्टी लाईन, ज्याला BPL म्हणतात. जो आपल्या दैनिक गरजा भागवू शकतो तो APL मध्ये जाईल आणि जो दैनिक गरजा नाही भागवू शकत तो BPL मध्ये. आणि अल्टिमेटली दारिद्र्य जे ते कन्वर्ट बेरोजगारीमध्ये होत असतं. कारण बेरोजगारी म्हणजे रोजगारच नाही म्हणून तर त्याच्याकडे उत्पन्नाची साधने कमी, उत्पन्नाची साधने कमी, उत्पन्न कमी आणि उत्पन्न कमी. अल्टिमेटली जर बघितलं गेलं तर अर्थातच त्याला मिळणारा जो काही नफा आहे तो नफा देखील कमी असणार. त्या सर्व बाबी जिथे आपल्याला अभ्यासाला मिळणार आहे तो भाग आहे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स म्हणतो. त्यानंतर पुढे चालू घडामोडी. भारतात महाराष्ट्र, भारत आणि जग या 3 स्तरावरती आपल्याला चालू घडामोडीचा अभ्यास करावा लागतो. महाराष्ट्रात सरकारी योजना त्या माध्यमातून असलेल्या ज्या काही घटना त्याचा नोंदणी असावी लागते. भारताच्या असणाऱ्या घडामोडी आणि जागतिक स्तरावरती असणाऱ्या घडामोडी. उदाहरण स्वरूपामध्ये जसं शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO जी समिट झाली चीनमध्ये, तर या समिट मार्फतच SCO ची असणारी स्थापना, त्यानंतर त्याचे सदस्य देश असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी जर पाहिलं तर मित्र देश असतील, त्याचबरोबर पाहुणे देश असतील, यासारखे त्याचं हेडक्वार्टर आणि यासारख्या मीटिंग्स आणि त्यामध्ये ठरलेले डील्स असतील. या पद्धतीने जर पाहिलं तर इंटरनॅशनल लेवल पर्यंतचे असणारे करंट इव्हेंट हे आपल्याला इथे या टॉपिक मध्ये अभ्यासाला मिळणार. त्यानंतर राज्यशास्त्र हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय इंडियन पॉलिटिक्स आहे. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशन बिलॉंगिंग टू द इंडियन पॉलिटिक्स सब सेपरेट पार्ट मानला जातो, ज्याच्यामध्ये भारतीय राज्यघटना आहे. मग राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया असेल, त्याचबरोबर राज्यघटनेतले असणारे एकूण भाग, एकूण शेड्यूल, एकूण त्या ठिकाणी असणारे कलम, ज्याच्यामध्ये मग उदाहरण स्वरूपामध्ये संघ राज्याची निर्मितीची प्रक्रिया असेल, अर्थात इंडिया दॅट इज अ भारत शॉल बी द युनियन ऑफ स्टेट्स असेल. त्यानंतर सिटिझनशिप असेल, नागरिकत्व, त्यानंतर फंडामेंटल राईट, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे, फंडामेंटल ड्युटीज, त्यानंतर केंद्र सरकार ज्याच्यामध्ये प्रेसिडेंट असेल, व्हाईस प्रेसिडेंट, उद्या तर व्हाईस प्रेसिडेंटची निवडणूक प्रक्रिया आहे, राईट. त्याच्यानंतर पुढे गेला की प्राईम मिनिस्टर असेल, मग त्यांचे असणारे मंत्रिमंडळ असेल, त्यानंतर अटॉर्नी जनरल असेल, यानंतर पुढे कॅग असेल, CAG. यानंतर आपण स्टेट गव्हर्नमेंटकडे येतो. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये अर्थातच आपले गव्हर्नर जे नुकतेच आता जे गव्हर्नर होते तेच आता व्हाईस प्रेसिडेंटचे असणारे नॉमिनेटेड त्या ठिकाणी जर पाहिलं तर उमेदवार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन
मुख्यमंत्री असेल, त्यांचं मंत्रिमंडळ असेल, त्यानंतर महाधिवक्ता असेल, हा संपूर्ण भाग जर पाहिला तर आपल्याला राज्यशास्त्रामध्ये येतो. सोबत आणखी एक महत्वपूर्ण भाग जोडला जाईल, तो म्हणजे काय, तर सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, त्यानंतर लोकल कोर्ट, हा कोर्टचा पार्ट होऊन जातो. त्यानंतर पंचायत राज व्यवस्था आहे. या पंचायत राज व्यवस्थेमध्ये आपल्याला दोन भाग पडत असतात. त्यातला पहिला जो भाग आहे त्यामध्ये ग्रामीण आणि दुसरा शहरी. ग्रामीण भागामध्ये आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस अल्टिमेटली सर्वात उच्च स्तरावरती जिल्हा परिषद, त्याच्यानंतर तहसील लेवलवरती पंचायत समिती आणि गाव लेवलवरती ग्रामपंचायत. त्याच्यानंतर शहरी भागात जसं आपण जातोय नगरपालिकेला म्हणतात त्यामध्ये सर्वोच्च स्तरावरती अर्थातच आपली महानगरपालिका असेल, त्यानंतर तहसील लेवलवरती आपली नगरपालिका आणि फायनली जर पाहिलं तर त्याच्यापेक्षा कमी म्हणजे अर्थात ते पूर्ण शहर पण नाही, पूर्ण गाव पण नाही, असा जो सेमी अर्बन एरिया आहे तिथे आपली नगर परिषद. या पद्धतीने एकंदरीतच हे संपूर्णपणे ऍडमिनिस्ट्रेशनला डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करतात. त्याला एकत्रितरित्या पंचायत राज व्यवस्था म्हणतात. ही पंचायत राज व्यवस्था आपल्याला इथे अभ्यासाला मिळते. म्हणजे ओव्हरऑल विचार केला तर हा संपूर्ण राज्यशास्त्राचा भाग. सामान्य विज्ञान हे बेसिक सायन्स ज्याला आपण म्हणतो किंवा लाईफ सायन्स आहे, जे साधारणपणे 12वी पर्यंतचा असणारा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि त्या ठिकाणी झूलॉजी किंवा इकडे बॉटनी पण आहे, सोबतच आरोग्यशास्त्राचा भाग. हा संपूर्ण भाग एकत्रितरित्या सायन्स या सब्जेक्ट मध्ये येणार. त्यानंतर परत मी म्हटलं की अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे तेच दोन सब्जेक्ट मी कॉमन सब्जेक्ट मध्ये घेतलं होतं सरळ सेवेत. पहिला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, पण ते इथे नाही. पण गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान ऑलरेडी आपण बघितलंय ते सब्जेक्ट, आणि राहिला तो गणित आणि बुद्धिमत्तेचा भाग. हा एकंदरीतच हे 8 आपले टॉपिक बनतात. हे 8 टॉपिक जर पाहिले तर साधारणपणे आपला जीएस पेपर 1 जो ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या बाबतीत त्याला कंबाईन एक्झाम म्हटलं जातं. ही कंबाईन एक्झाम त्याचा हा प्रिलिम्सचा पेपर बनत असतो 100 मार्क्स. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढे ज्यावेळेस जातोय, हा ग्रुप बी चा प्रिलिम्स नंतर आपला सेकंड फेज मध्ये आपण जाऊया, तो म्हणजे राज्यसेवेच्या ओरिएंटेशन. ओके, अगोदर आपण याचं मेन्स पण कंप्लीट करूया ग्रुप बी चं राज्यसेवे. ओके, आता ही झाली आपले प्रिलिम्स पॅटर्न. प्रिलिम्स पॅटर्न नंतर आपण मेन्स पॅटर्न कडे जाऊ. ओके, आता मेन्स पॅटर्न ग्रुप बी आणि सी चा दोघांचा सेमच आहे, डिफरंट काहीच नाही. आता इथे बघा याच्यात 2 पेपर बनणार आहे आपले. टोटल पेपर 1 200 मार्क्स साठी आणि पेपर 2 200 मार्क्स साठी. टोटल आपले 400 गुण असणार आहे. इथे आपला संपूर्णपणे हे विभाजन आहे. फक्त फरक कोणासाठी आहे, तो पोलीस उपनिरीक्षक म्हणजे अर्थात पीएसआय साठी. पीएसआय पदाच्या बाबत जर पाहिलं आपण तर 100 मार्क्स त्यांच्या फिजिकल साठी असणार आहे आणि 40 मार्क्स त्यांच्याला जर बघितलं तर इंटरव्ह्यू साठी असणार आहे. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. ओके, आता इथे आपले जे म्हणतात ते पेपर 1 आणि पेपर 2. या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये त्यातला पहिला पेपर 1 बघा. इथे विषय कोणते आले, मराठी आणि इंग्रजी. राईट, पेपर 1 जो आपला बनलाय मराठी आणि इंग्रजी. इथे मराठी 50 मार्क्स साठी असणार आहे, त्याचे प्रश्न 50च असणार आहे. त्यानंतर इकडे 50 मार्क्स साठी असणार, त्याचे गुण 100 असेल. आणि इकडे इंग्रजी 50 मार्क्स साठी 50 प्रश्न असेल, त्याचे गुण 100 असेल. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या पद्धतीची लेवल. म्हणजे अर्थातच हा संपूर्णपणे एक भाग झाला आपला त्या ठिकाणी 200 मार्क्सचा. राईट, पेपर 1. इथे दर्जा 12वी किंवा पदवी लेवलचा आहे. माध्यम मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमात क्वेश्चन पेपर आपला असणार आहे. परीक्षेचा कालावधी 1 तास आणि हा सुद्धा कसा पेपर आहे, मल्टिपल चॉईस. जो प्रिलिम्सचा जसा झाला सेम तसा 4 पर्याय, त्यातला एक राईट पर्याय आपल्याला सॉर्ट आउट करायचा. ठीक आहे. पेपर 2 जो बनतोय सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी. प्रश्न एकूण 100, गुण 200. दर्जा पदवीचा आहे. माध्यम आपल्या इथे मराठी आणि इंग्लिशच असणार आहे. 1 तास वेळ असणार आहे. वस्तुनिष्ठ म्हणजे मल्टिपल चॉईस आहे. पण आता इथे बघा, हा जो सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी येते, म्हणजे पेपर नेमका कोणता बनतो, जो ऑलरेडी आपण प्रिलिम्सला ज्या सामान्य अध्ययनाचा अभ्यास केला ना त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पॉलिटी होतं, जिओग्राफी होतं, हिस्ट्री होतं, इकॉनॉमिक्स होतं, करंट अफेअर होतं आणि गणित बुद्धिमत्ता होतं. बरोबर, तेच सेम इथे असणार, काहीच फरक नाही.
काय फरक आहे? जे प्रिलिम्सचा अभ्यास तेच तुम्हाला मेन्सला इथे येणार आहे. विशेष इथे कुठला सब्जेक्ट नवीन ऍड होत नाही, केवळ एक दोन छोटेसे पॉइंट ऍड होतात. त्यातला पहिला जर भाग बघितला तो आहे माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार हा एक पॉइंट यामध्ये ऍड होऊन जाईल. तो एकदम छोटासा आरटीआय 2005 चा असणार, 2005 चा असणार हा आरटीआय. तर हा जो राईट टू इन्फॉर्मेशन जात ना, तर याची छोटस 21 ते 30 पेजेसचं असणार छोटस बुक. याच्या व्यतिरिक्त बाकी इथे काहीही ऍड होत नाही. जे तुम्ही प्रिलिम्सला अभ्यासला त्यात फक्त दोन विषय मराठी इंग्रजी, जे कॉमन सब्जेक्ट जे तुम्हाला सरळ सेवेमध्ये मध्ये पण होते तेच कॉमन सब्जेक्ट तुम्हाला इकडे मेन्सला आले. आणि त्याच्यानंतर सामान्य अध्याय जो तुम्हाला प्रिलिम्सला होता तो सामान्य अध्याय इकडे मेन्सला येऊन गेला. काही वेगळा फरक पडला नाही. वन स्ट्रोक नंबर ऑफ द ऑपॉर्च्युनिटीज आहे ते आपल्याला या माध्यमातून घेता येऊ शकतात की आपली मेन्स आणि बाकी सर्व पद्धती सेम ज्या प्रिलिम्सला होत्या त्या 1/4 आहे. 4 चुकले की 1 मायनस होणार आहे. बाकी काहीच फरक नाही. हे बघा, आता मराठी आणि इंग्रजी आहे तर इथे मराठीचं व्याकरण असणार आहे. म्हणी, वाक्प्रचार, त्याचे अर्थ, वाक्यरचना असेल, काळ असेल म्हणजे अर्थात सामान्य काळ, भूतकाळ, भविष्यकाळ वगैरे यासारखे विभिन्न काळ. इंग्लिश मध्ये सेम कॉमन व्होकॅब्युलरी असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामर असेल, यूज आर्टिकल्स अँड फ्रेजेस असतील, त्याच्यानंतर मीनिंग, कॉम्प्रिहेन्शन, पॅसेज वगैरे, प्रेसर रायटिंग ज्याला म्हणतात हे सर्व भाग इंग्लिश व्याकरणामध्ये. आणि आता परत आपण ज्यावेळेस पेपर 2 वरती येतोय सामान्य बुद्धिमापन आणि आकलन या पद्धतीने म्हणजे अर्थातच रिझनिंगचा जो पार्ट आहे तो यामध्ये येऊन जाणार आहे. चालू घडामोडी, जागतिक, महाराष्ट्र आणि भारत जे ऑलरेडी आपण पाहिलं. अंकगणित आणि सांख्यिकी हा भाग त्यामध्ये असणार. मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की माहितीचा अधिकार हा अधिकार तुम्हाला इथे असेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ज्याच्यामध्ये बदल झाला तो भाग. आणि पुढे बघा राज्य व्यवस्था, जी राज्यघटना आहे, राज्यघटना कशी तयार झाली त्याचे तत्व, त्याचबरोबर त्यातील महत्वपूर्ण कलम, केंद्र राज्य संबंध, मूलभूत अधिकार, कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे, हा तोच राज्यघटनेचा भाग जो ऑलरेडी तुम्ही प्रिलिम्सला अभ्यासला तोच इकडे मेन्सला असणार. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास आहे जो तुम्हाला 1857 पासून ते 1947. आता इथे 1885 याकरता म्हणतात त्याचं कारण भारतामध्ये फर्स्ट टाइम अशी संस्था स्थापन झाली होती ती संपूर्ण भारताचं नेतृत्व करत होती म्हणजे काँग्रेसची स्थापना म्हणून 1885 जो 1857च्या नंतरचा असणारा कालखंडाचा ठीक आहे. तिथून ते 1947 पर्यंतचा संपूर्ण भूगोल असणार जो ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केला की महाराष्ट्र आणि भारताचा संपूर्ण भूगोलचा भाग इथे होऊन जाईल. पर्यावरण आहे जो आपण प्रिलिम्सला घेतलेला आहे तोच पर्यावरणाचा भाग इकडे होऊन जातोय. सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, इथे तंत्रज्ञानाचा थोडासा भाग आहे, बाकी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्याच्यानंतर बॉटनी यासारखे असणारे भाग जे ते इथे होऊन जातात. त्याच्यामध्ये झुलॉजी पण आहे. त्यानंतर अर्थशास्त्र, मी इतक्यात एक्सप्लेन केलं, समग्र अर्थशास्त्र, सूक्ष्म किंवा समग्र असे 2 अर्थशास्त्र, त्यातला अर्थशास्त्राचा हा संपूर्ण भाग आहे. तर हे संपूर्ण सब्जेक्ट जे ऑलरेडी तुम्हाला प्रिलिम्स मध्ये होते तेच मेन्स मध्ये. आता इथे आपला मेरिट जे बनतं ते मेन्स आहे. उदाहरण स्वरूपामध्ये तुम्ही STI असा STI पदासाठी असेल किंवा ASO किंवा SR पद असेल तर यांच्यासाठी जे मेरिट बनेल ते 400 पैकी बनेल. 400 पैकी साधारणपणे त्या सीट्स नुसार तुम्हाला त्या ठिकाणी जर पाहिलं तर तुमचं मेरिट मध्ये नाव असेल अथवा नसेल. ठीक आहे. पण आपण ज्यावेळेस PSI साठी जाऊया तर त्यावेळेस ते 400 आणि प्लस फिजिकल 100 आणि प्लस 40 इंटरव्ह्यू असे 540 पैकी आपलं जे मेरिट आहे ते बनवून जाईल. फक्त कोणासाठी हे PSI साठी. तर ही झाली आपली कंबाईन B ची एक्झाम आणि सेम कंबाईन C चा पण मेन्सचा पॅटर्न हाच आहे. विशेष काहीही फरक नाही. त्याचे पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर बनतात. त्यातही मराठी आणि इंग्रजी व्याकरण आणि सामान्य अध्याय सेम जे B ला आहे ते C ला आहे. या पद्धतीने आपला प्रिलिम्स मेन्स ह्या दोन्ही गोष्टी ज्या त्या कंप्लीट होतात आणि प्लस इंटरव्ह्यू हा ग्रुप B आणि C चा. इथपर्यंत समजलं सर्वांना?
ठीक आहे, इथे कोणाला काही शंका असेल तर विचारा. कंबाईन सीचा मेनचा सिलेबस परत तुम्हाला एकदा ओव्हरव्ह्यू करू. काही शंका आहे? समजले का? पण म्हणजे अगदी बांधून ठेवल्यासारखं नका करू. बी फ्रँकली विचारायचं, म्हणजे नाही समजलं तिथे लगेच विचारायचं. आणि माझी एक टेक्निक आहे, म्हणजे मी नेहमी असं म्हणत असतो की प्रश्नात तेच दोन लोक विचारत नाही. एक तर पहिला असा कॅन्डिडेट ज्याला बिलकुल समजला नाही तो, आणि दुसरा असा कॅन्डिडेट ज्याला पूर्ण समजलाय तो. आणि मी असं म्हणतोय की ज्याला बिलकुल समजला नाही त्या कॅटेगरीत तुम्ही असणार नाही, पण पूर्ण समजलंय या कॅटेगरीत तुम्ही असणार नाही, याची मला 100% गॅरंटी. त्याच्यामुळे माझी नेहमी अपेक्षा ही असते की मला प्रश्न जे ते आले पाहिजे आणि प्रश्न विचारायचे बी फ्रँकली. त्याचं कारण असे की प्रश्नातून आपल्याला नवनवीन पॉईंट येईल जे कदाचित मला प्रेझेंट करताना माझ्याकडनं राहून गेले, पण तुमच्या प्रश्नामधनं ते मला आधीच चांगल्यारित्या पुन्हा रिमाइंड झाले की नाही बाबा हाय मुद्दा इथे मांडला असता तर चांगला ठरला असता, त्या दृष्टीने तो मांडता येऊ शकतो. ठीक आहे, प्रिलिम्सचं आपण ग्रुप बी आणि सीचा बघितला. मेन्स ग्रुप बीचा आपण बघितलंय. आता ग्रुप सीचा येते, मी जसं फरक काहीच नाही. तर ग्रुप सी मध्ये ज्यावेळेस याल ना तुम्ही त्यावेळेस पुन्हा पेपर 1 आणि पेपर 2 जे ऑलरेडी आपण ग्रुप बी मध्ये पाहिले होते तेच इथे पण आहे. 400 मार्क्स आहेत मराठी इंग्रजी. 50 प्रश्न असणारे मराठीसाठी 100 गुण, 50 प्रश्न इंग्रजीसाठी 100 गुण त्याचे असणार आहे. 12वी आणि पदवी माध्यम मराठी प्लस इंग्लिश असणार आहे. परीक्षेचा कालावधी 1 तास. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ आणि बहुपर्याय या पद्धतीचे असणार आहे. त्याच्यानंतर इथे जर पाहिलं तर सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे. परत प्रश्न किती आहेत? 100च. गुण 200. दर्जा पदवी मराठी इंग्रजी. परीक्षेचा कालावधी 1 तास. वस्तुनिष्ठ बहुपर्याय. सेम तेच आहे इथे पण मराठीच्या बाबत सामान्य सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार वगैरे. इकडे पण तेच असणार आहे. ज्यावेळेस आपण सामान्य अध्ययनासाठी येते सामान्य बुद्धिमान, आकलन क्षमता, चालू घडामोडी, अंकगणित, सांख्यिकी, माहितीचा अधिकार ऍज युजल जो आपण पूर्वी बघितला होता. त्याच्यानंतर संघराज्य म्हणजे अर्थात राज्य घटनेच्या बाबतचा पॉइंट आहे तोही सेम जो यापूर्वी होता. आधुनिक भारताचा इतिहास आहे 1885 ते 1947 पर्यंतचा भाग. जिओग्राफी आहे महाराष्ट्र प्लस भारत प्राकृतिक रचनेवरती. पर्यावरण असणार. सामान्य विज्ञान त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र यासारखे. अर्थशास्त्रामध्ये आला त्या ठिकाणी समग्र अर्थशास्त्र असणार आहे ज्याच्यामध्ये पूर्णपणे बँकिंग त्याबाबतची सिस्टीम आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था आहे त्याबद्दल असणारे जसे की शेती, ग्रामीण विकास, कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील. त्याच्यानंतर मॉनिटरी पॉलिसी असेल. त्याच्यानंतर इथे जर पाहिलं तर पब्लिक फायनान्स असेल किंवा पब्लिक इन्स्टिट्यूट असेल. त्याच्यानंतर इंडस्ट्रीज असेल, सर्व्हिस सेक्टर असेल. त्याच्यानंतर बेसिक नीड्स असेल, इंटरनॅशनल ट्रेड असेल, त्याचबरोबर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट असेल किंवा कॅपिटल असेल, भांडवल किंवा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. हा संपूर्ण भाग जो ऍज युजल जो बी मध्ये होता तो सी मध्ये. या पद्धतीने जर पाहिलं एकत्रितरित्या आपल्याला संपूर्णपणे ही ग्रुप बी आणि सी चा प्रिलिम्स आणि मेन्स एक्झाम पॅटर्न जे ते लक्षात घेत आहे. यानंतर आपण फायनली जातोय ते म्हणजे काय तर स्टेट सर्व्हिस कडे जातो, राज्यसेवा. आता राज्यसेवेचा आपण विचार ज्यावेळेस करेल तर पुन्हा त्याची बनते ती प्रिलिम्स बनते, प्री एक्झाम. सेम हीच राज्यसेवा आता ऍज कम्पेअर्ड टू युपीएससी. युपीएससीची प्रिलिम्स आणि राज्यसेवेची प्रिलिम्स या दोघांच्या पण सारख्याच आहे, काहीही फरक नाही. आता बघा राज्यसेवेमध्ये पण पेपर 1 पेपर 2 असे दोन बनतात. पेपर 1 जो बनेल 200 मार्क्स साठी असणार आहे. ड्युरेशन त्याचं 2 तास आपल्याला असणार आहे. स्टँडर्ड आपला डिग्री लेवलचा मीडियम मराठी आणि इंग्रजी. आणि हा पेपर जो बनणार आहे ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा पेपर बनणार आहे. ठीक आहे. इथेही पेपर 2 आहे 200 मार्क्स असणार आहेत 2 तास. इथे डिग्री लेवलच असणार आहे, काही 10th लेवल असणार आहे, काही 10th प्लस 12th लेवल अशा पद्धतीचा पेपर बनेल. मीडियम मराठी इंग्लिश. टाईप त्याचा कसा आहे मोड ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ बहुपर्याय. 4 मधून 1 चॉईस करायचा आणि मस्तपैकी सॉर्ट आउट करायचं. नन ऑफ इट. ओके.
फक्त आता फरक इथे हा झाला. त्यातला पहिला हा जो पेपर 2 आहे त्याला CSAT म्हणतात. हा जो CSAT पेपर आहेत ना, हा जर बघितला तर क्वालिफाईंग पेपर, क्वालिफाईंग याचे मार्क्स मेरिट मध्ये घेतले जात नाही. हे राज्य सेवेला पण धरले जात नाही आणि UPSC ला पण धरले जात नाही. साधारणपणे जर पाहिलं ना तर 33% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. किती पैकी? 200 पैकी. 200 पैकी 33% म्हणजे असं म्हणूया जवळपास 67+ मार्क्स मिळवणं गरजेचं आहे तुम्हाला इथे. जर 67+ मार्क्स मिळवले तरच तुम्ही क्वालिफाय झालेला आहात असं मानलं जाईल. जर नाही मिळाले तर तुम्ही डिस्क्वालिफाय आहात. डिस्क्वालिफाय याचा अर्थ काय की तुम्ही पेपर 1 कितीही चांगला लिहा, कितीही चांगला त्या ठिकाणी सॉर्ट आउट करून या, पण पेपर 2 क्वालिफाय न झाल्याच्या कारणास्तव तुमचा पेपर 1 जो तो बिलकुल चेक होत नाही. तुमचा रिझल्ट डायरेक्ट काय होऊन जातो? 0. रिझल्टच येत नाही तुमचा, कारण तुम्ही पेपर 2 क्वालिफाय झाला नाही असं त्याचा अर्थ. त्यामुळे पेपर 2 सुद्धा आपल्यासाठी व्हॅल्युएबल आहे. 33% मार्क्स आहेत ते आपल्याला मिळवणं गरजेचं आहे. ते जर मिळवले तरच आपला पेपर 1 जो तो चेक होईल आणि तरच आपला नंबर जो तो आपल्या मेरिट मध्ये दिसेल, अदरवाइज तो नाही. ठीक आहे. आता इथे नकारात्मक आहे, निगेटिव्ह सिस्टीम आहे. निगेटिव्ह सिस्टीम जर पाहिलं तर पेपर 1 आणि पेपर 2 दोघांसाठी सेम आहे. जे आपण ग्रुप बी आणि सी ला पण पाहिलं होतं किती 1/4 आहे. ते 4 चुकले की 1 मायनस होणार, जास्त काय वेगळं असणार नाही. पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी फक्त इथे एवढंच म्हटलंय की निगेटिव्ह मार्किंग जे आहेत ना ते इथे जर पाहिलं तर डिसिजन मेकिंग जो आहेत ना, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, हा जो पेपर 2 मधला 5 क्वेश्चन जे बनतात. आता डिसिजन मेकिंग म्हणजे काय ते आपण स्टेप बाय स्टेप पुढे समजून घेऊ, पण एवढं आता सुरुवातीला लक्षात ठेवा की डिसिजन मेकिंगचे जे 5 क्वेश्चन असतात त्याला मात्र निगेटिव्ह मार्किंग नाही. ते जरी तुमचे चुकले तरी सुद्धा ते निगेटिव्ह मार्किंग मध्ये धरले जाणार नाही. तेवढं रिलॅक्सेशन आपल्याला आहे. ठीक. आता आपल्याला एक एक करत पुढे जायचंय. ते म्हणजे काय की सिलेबस काय असणार. आता आपण पहिला पेपर 1 कडे जातोय. सिलेबस मध्ये स्टेट सर्व्हिसेसच्या बाबत आहे सिलेबस जो आपला बनेल. त्याच्यामध्ये पहिला जो पॉइंट आपला येतोय तो आहे करंट इव्हेंट, ज्याला आपण म्हणेल चालू घडामोडी. ओके. करंट इव्हेंट कुठले आहेत? स्टेट म्हणजे अर्थात महाराष्ट्र. ओके. नॅशनल अर्थात भारत. इंटरनॅशनल अर्थात जग. ओके. महाराष्ट्र, भारत आणि जग या तीनही क्षेत्रावरती घडणाऱ्या विविध स्वरूपाच्या घडामोडी त्याला चालू घडामोडी. उदाहरणार्थ जसं उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार, मग ही निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी आहे, त्यामध्ये कोण निवडून आलं, त्यांना किती मतं मिळाली वगैरे, या सगळ्या गोष्टी काय म्हणल्या आपल्या राष्ट्रीय लेवलच्या चालू घडामोडी. ठीक. तर यासारख्या असणारा जो भाग आहे तो आपल्या इथे म्हणा. त्यानंतर आता आपण जातो तो म्हणजे हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट विथ सम वेटेज टू महाराष्ट्र, म्हणजे भारताचा इतिहास बनतोय. पण हा आता इथे भारताचा जो इतिहास बनतोय ना तो इतिहास मात्र आता थोडा बदलतोय. जो पूर्वी आपण कुठून बघितला होता केवळ 1857 ते 1947 पर्यंत, पण आता ज्यावेळेस इथे भारताचा इतिहास शब्द वापरलाय तर इतिहासाचे 4 फेज बनतात इथे. एक जो इतिहास आपला बनेल तो आहे प्राचीन इतिहास, एन्शियंट हिस्ट्री आहे. ओके. दुसरा जो आपला बनतोय तो म्हणजे मध्ययुगीन इतिहास आहे. आता प्राचीन इतिहास म्हणजे अर्थातच जसं म्हणूया की 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याकडे. त्याला आपण म्हणतो की भारतीय संस्कृती अत्यंत प्राचीनतम संस्कृती आहे. त्याच्यामध्ये रामायण, महाभारत, त्याच्यानंतर दशरात्री युद्ध, त्याच्या पलीकडे पुढे आलात आपण हडप्पा मोहनजोदडो संस्कृती, सिंधू संस्कृती, याचसोबत मेसोपोटेमियन संस्कृती असेल, युक्रेटस आणि टायग्रिस नदीच्या दरम्यानचा आजचा इराण इराकच्या दरम्यानचा असणारा जो प्रदेश आहे, तर अशा पद्धतीच्या प्रिमिटिव्ह ग्रीक संस्कृती असेल, यासारख्या अत्यंत प्राचीनतम संस्कृतीचा असलेला अभ्यास हा प्राचीन इतिहासामध्ये. मग त्याच्यामध्ये जसं की हडप्पा मोहनजोदडो, त्याच्यानंतर बिंदुसारा असेल, सम्राट अशोक असेल, चंद्रगुप्त मौर्य असेल, त्यानंतर पुढे जर पाहिलं तर गुप्त घराणं असेल, चालुक्य घराणं असेल, सातवाहन घराणं असेल, त्याच्यानंतर संगम डायनेस्टी, संगम घराणं असेल, यासारखे असणारे विभिन्न घराणे
म्हणजे अर्थातच इसवी सन पूर्व साधारणपणे 250 ते इसवी सन जवळपास जर बघितलं गेलं तर 950 पर्यंतचा कालखंड हा जवळपास जर पाहिला तर हा प्राचीन इतिहासाचा कालखंड मानला जात असतो. प्रिमिटिव्ह, ज्याच्यामध्ये गुप्त घराणा, चालुक्य घराणा, त्याच्यानंतर सातवाहन घराणा यासारख्या असणाऱ्या ज्या काही घराण्यांनी जवळपास प्राचीन इतिहासाचा भाग जो आहे तो बनलेला दिसतो किंवा त्याचा शेवट जो आहे तो झालेला दिसतो. इसवी सन 950 पासून पुढे जर पाहिला तर साधारणपणे परकीय आक्रमणे जे ते भारतावरती व्हायला लागली होती. याच परकीय आक्रमणांमध्ये जर पाहिलं तर सर्वात पहिलं गझनीचा मोहम्मद आहे, त्याला मोहम्मद गझनी आपण म्हणतो. त्यांनी जवळपास भारताच्या भौगोलिक क्षेत्रावर एकूण 27 स्वाऱ्या त्या केल्या होत्या. त्यामध्ये भारताच्या वेगवेगळ्या राजांना किंवा वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रातील राजांना हरवून मोठ्या प्रमाणात संपत्ती जेथे घेऊन गेली. पण याच्यामध्ये सर्वात निर्णायक स्वरूपाचा भारतीय वरती परकीय सत्ता जी स्थापित झाली ती म्हणजे मोहम्मद घोरीच्या रूपाने. मोहम्मद घोरी तो साधारणपणे जर बघितलं गेला तर 1000+ शतकाच्या कालखंडात म्हणजे 11व्या शतकामध्ये तो भारतात आला होता. भारतामध्ये त्यांनी दिल्ली जिंकली आणि दिल्लीमध्ये स्वतः न थांबता आपला जावई जो तो कुतुबुद्दीन ऐबकला ठेवून गेला. कुतुबुद्दीन ऐबक नंतरचा कालखंड जवळपास 11व्या शतकापासून ते जवळपास असं समजा की 1717 पर्यंतचा कालखंड हा पूर्णपणे जर पाहिलं तर मध्ययुगीन भारताचा कालखंड मानला जातो. मी 1717 याकरता म्हणतो त्याचं कारण काय तर शेवटचा असणारा बादशाह औरंगजेबाचा मृत्यू म्हणजे इसवी सन 11 ते 1717 म्हणजे 18वं शतक, 11 ते 18 800 वर्षाचा जो कालखंड जिथे अभ्यासला जातो तो आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास. कुतुबुद्दीन ऐबक, त्याच्यानंतर कुतुबुद्दीन ऐबकचा जावई अल्तमशची मुलगी जर पाहिलं तर रझिया असेल, रझिया नंतर तिचा सरसेनापती बलबन असेल, बलबनला हटवलं गेलं. त्याच्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर मोहम्मद बिन तुगलक म्हणजे गियासुद्दीन तुगलक, त्यानंतर मोहम्मद बिन तुगलक येतो. मोहम्मद बिन तुगलकला हटवलं गेल्यानंतर त्या ठिकाणी खलजी घराणं आलं. खलजी घराण्यामध्ये जर पाहिलं तर गियासुद्दीन खलजी, नंतर अल्लाउद्दीन खलजी, खलजी नंतर त्या ठिकाणी इब्राहिम लोधी याचं घराणं म्हणजे लोधी घराणं येते. लोधी घराण्याचा पराभव होतो बाबरच्या रूपाने. बाबर त्याचा पराभव करतोय जो मंगोलियाच्या भागाकडे येतो. हा बाबर नंतर त्याचा मुलगा हुमायून आला, हुमायूनचा मुलगा देतो अकबर आला, अकबरचा मुलगा जो येतो जहांगीर आला, जहांगीरचा मुलगा जो येतो शहाजहान, शहाजहानचा मुलगा जो येतो औरंगजेब, औरंगजेबानंतर त्याची असणारी मुलगी. या पद्धतीचा हा संपूर्ण म्हणजे औरंगजेबाचा मृत्यू 1717 पर्यंतचा कालखंड हा आपला बनला मध्ययुगीन इतिहास. यानंतर आपला म्हणतो तो खरा कुठला तर आधुनिक इतिहास. आधुनिक अर्थात ब्रिटिश कालखंड आहे. ओके, हा ब्रिटिश कालखंड. आणि नंतर याच्यातला आणखी एक महत्वपूर्ण ते म्हणजे महाराष्ट्राचे समाज सुधारणा. ठीक आहे, आता यापैकी प्राचीन आहेत, मध्ययुगीन आहेत, आधुनिक आहेत. हे तिन्ही भाग जर बघितले आपण तर एकंदरीतच आपल्याला इथे सर्वसाधारणपणे असं लक्षात घेता येते की हा UPSC साठी पण आहे आणि MPSC साठी दोघांसाठी. इथे महाराष्ट्राचे समाज सुधारक हे केवळ MPSC साठी त्या ठिकाणी ऍडिशन होताना दिसतात. तर हा संपूर्ण भाग जो आहे तो एकंदरीतच आपल्याला इथे इतिहास या पॉइंट ऑफ घेता येऊ शकतो. इतिहास नंतर पुढे आपला जो पॉइंट बनतोय, सब्जेक्ट जो बनतोय तो म्हणजे काय महाराष्ट्राचा जॉग्राफी आहे. इथे जॉग्राफी 3 फेजेस मध्ये चालले जाते. एक आहे तो म्हणजे वर्ल्ड जॉग्राफी, जागतिक भूगोल, त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोल, त्यानंतर पुढे गेलात आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर आधुनिक स्वरूपाचा म्हणजे महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल. या पद्धतीने हा जॉग्राफी विषय इथे बनतोय. तिथे आपण जॉग्राफी विषय पाहिला. फरक इतकाच आहे की ग्रुप बी आणि सी साठी महाराष्ट्राचा जॉग्राफी सर्वात जास्त प्रबळ, तर इथे राज्यसेवेसाठी जगाचा, प्राकृतिक आणि भारत हे 3 भूगोलाचे भाग जे ते सर्वात महत्त्वपूर्ण ठरताना दिसतात, जे अल्टिमेटली UPSC साठी पण असणार आहे. त्याच्यानंतर पॉलिटी आहे. सेम हाच पॉलिटी जो आपण बी मध्ये बघितला, वेगळा काहीच नाही. तोच कॉपी पेस्ट आपल्याला राज्यसेवेत आणि तोच कॉपी पेस्ट आपल्याला UPSC मध्ये. प्रिलिम्स ओरिएंटेशन. इकॉनॉमिक्स आहे, हाच इकॉनॉमिक जो आहे तो पूर्वी आपण तिकडे बघितला, जसं की डेमोग्राफी असेल, पॉवर्टी असेल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह असतील, त्याजवळ बँकिंग असेल, ह्या सर्व गोष्टी, बॅलन्स ऑफ ट्रेड असेल, बॅलन्स ऑफ पेमेंट असेल, नंबर ऑफ द पॉइंट जे आपण बी मध्ये बघितला त्याच इकडे राज्यसेवेमध्ये पण असणारे सब्जेक्ट होईल. त्याच्यानंतर जनरल एन्व्हायरमेंट आहे, तिकडे पर्यावरण पाहिलं, इकडे पण तोच पर्यावरणाचा टॉपिक आला. आणि जनरल सायन्स म्हणजे आता फिजिक्स,
केमिस्ट्री, बायोलॉजी, झुलॉजी असेल, बॉटनी असेल, हे सर्व सब्जेक्ट आहे जे ऑलरेडी बी मध्ये पण आहेत आणि ऑलरेडी आता सी मध्ये पण आहे आणि राज्यसेवेत पण आहे. फक्त फरक इतकाच आहे प्रश्न विचारण्याच्या पद्धती. ज्या सी मध्ये थोडासा टफनेस कमी आहे, बी मध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि ए मध्ये ग्रुप ए ला ज्यावेळेस जा राज्यसेवा, कारण इथे सर्व पोस्ट आहेत आपला ग्रुप ए मधल्या पोस्ट आहे. तर ग्रुप ए मध्ये असणाऱ्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी असेल, त्याच्यानंतर कक्ष अधिकारी असेल, मुख्य अधिकारी असेल, नगरपालिका आयुक्त असेल, महानगरपालिका उपयुक्त असेल, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असेल, त्याच्यानंतर तहसीलदार, नायब तहसीलदार यासारखे नंबर ऑफ द पॉइंट म्हणजे जवळपास 14 पद्धती ती आपल्याला याच असणाऱ्या राज्यसेवेमध्ये मिळत असतात. त्यामुळे हा संपूर्ण भाग इथे जो आहे तो पेपर 1 चा आपल्याला बनेल. आता यानंतर आपण जातो तो म्हणजे पेपर 2 आहे, सी सॅट म्हणला जातो. आता मी सी सॅट मध्ये सेम हीच गोष्ट यूपीएससी साठी पण आहे. याच्यामध्ये पहिला फेज जो बनतोय कॉम्प्रिहेन्शन, ज्याला आपण म्हणू की पॅसेज रीडिंग आहे किंवा मराठीमध्ये उतारे वाचन. ओके, उतारे वाचन. आता साधारणपणे या उतारे वाचनामध्ये एकूण आपल्याला जर पाहिलं तर 10 पॅसेज असतात आणि प्रत्येक पॅसेजला 5 प्रश्न, अशा पद्धतीने एकूण 50 प्रश्न जे ते आपल्याला इथे येतात. अनसीन पॅसेज आहेत, मराठीत पण आहेत, इंग्लिश मध्ये पण आहेत. ओके, मराठीमध्ये साधारणपणे 8 पॅसेज असतात आणि इंग्लिश मध्ये 2 पॅसेज असतात. ते मराठीत ट्रान्सलेट नसतात. 8 पॅसेज केवळ मराठीमध्ये ट्रान्सलेट, इंग्लिश मध्ये पण आणि मराठीमध्ये पण ट्रान्सलेट आहे. यापैकी 8 जे मराठी पॅसेज आहेत त्या 8 पैकी एक स्पेशल मराठी पॅसेज असतो ज्याचं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन नसतं. म्हणजे असं समजा की 7 जे पॅसेज आहेत, 7 पॅसेज ते मराठी प्लस इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये आहे. एक पॅसेज केवळ मराठीमध्ये आहे आणि 2 पॅसेज केवळ इंग्रजीमध्ये आहे. या पद्धतीने जर पाहिलं टोटल 10 पॅसेज असतात, त्यावरती आपल्याला 50 गुण बनतात. त्यानंतर आपला दुसरा जो आहे तो भाग बनतो तो म्हणजे लॉजिकल रिझनिंग आहे. लॉजिकल रिझनिंग किंवा इथे बेसिक न्यूमेरसी आहे किंवा न्यूमेरिकल आहे 10th 11th लेवलचा. हा संपूर्ण भाग जर पाहिला तर टोटल याच्यावरती 25 क्वेश्चन बनतात. म्हणजे असं समजा हे 50 आणि हे 25, टोटल 75 क्वेश्चन झाले. इथे फक्त एकच जो भाग आहे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, हा जो आहे ना हा एक्झॅक्ट केस स्टडीज असतात. म्हणजे अर्थातच तुम्हाला असं म्हणतात की तुम्ही माने की संगमनेर एरियाचे तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहात, उपजिल्हाधिकारी आहात आणि प्रचंड प्रमाणामध्ये संगमनेरमध्ये पाऊस पडला आणि प्रवरा नदीला महापूर आला. तिने जवळपास जर पाहिलं माळुंगी नदी आणि प्रवरा नदी असं दोघांना महापूर आला आणि तिने तालुक्याला पूर्णपणे बेळका घातला. अशा परिस्थितीमध्ये जनजीवन जे अत्यंत विस्कळीत बनलंय. तर रेस्क्यू ऑफिसर म्हणून तुम्ही सर्वेच्या पदावरती आहात तर फर्स्ट स्टेप तुमची काय असेल अशा पद्धतीचा तुमचा प्रश्न बनतो. डिसिजन पॉवर किंवा असे म्हणूया की आता संगमनेर तहसीलमध्ये किंवा संगमनेर तालुक्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत. तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आयुक्त पदावरती आहात, इलेक्शन कमिशनरच्या पदावरती आहात आणि 2 गटांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निवडणुकीच्या बाबत विवाद निर्माण झाले. कुठल्याही क्षणी या क्षेत्रामध्ये दंगा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे जनजीवन विस्कळीत होईल. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही निवडणूक आयुक्त या नात्याने फर्स्ट स्टेप काय उचला अशा पद्धतीचे प्रश्न. ठीक आहे. किंवा आता 2 दिवसापूर्वी तुम्ही बघा एक IPS अधिकारी आहेत, महिला अधिकारी, ज्यांना डेप्युटी चीफ मिनिस्टर यांचा कॉल येतोय. तर त्यावेळेस त्या महिला अधिकाऱ्यांचं तुम्ही प्रॉपरली थोडंसं कन्व्हर्सेशन जर रीड केलं आहे, ऐकलं, तुम्हाला लक्षात घेत आहे की डेप्युटी चीफ मिनिस्टर सांगतोय की मी चीफ मिनिस्टर डेप्युटी चीफ मिनिस्टर बोलतोय आणि तुम्ही जे ते काम आत्ताच्या आत्ता जिथे चाललंय ते बंद करा. तर त्यावेळेस त्या अधिकारी काय म्हणतात की तुम्ही डेप्युटी चीफ मिनिस्टर आहात हे कशावर? तुमच्या आवाजाचं डबिंग पण केलं जाऊ शकतं आणि मला ते कॉल केले जाऊ शकतात. तर त्यावरती मग डेप्युटी चीफ मिनिस्टर काय म्हणताय की मी व्हिडिओ कॉल करतोय, मला बघितल्यानंतर तो ओळखाल तर त्यावेळेस म्हणताय येस सर तुमचा व्हिडिओ कॉल झाला, तुम्ही ते कन्फर्म करा. हे का एका अधिकाऱ्याचं हे कामच आहे की आपल्याला ज्यावेळेस एखादी ऑर्डर येते तर ऑर्डर एकतर लिखित आहेत का, लिखित असेल तर टू बी कंटिन्यू, जर लिखित नसेल फक्त ओरली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं काम आहे ऍज इट इज पुढे चालू ठेवू शकता. हा रूल्स आहे एका ऍडमिनिस्ट्रेटरचा आणि त्या पद्धतीने ते एक अधिकारी जे ते तिथे काम करण्याचं त्यांच्यामध्ये ती डिसिजन पॉवर दिसते.
यासारखे असणारे डिसिजन पॉवर्स आहेत ते आपल्याला कुठे इथे DCDM मध्ये बघायला मिळतात. हा आपला पेपर होता. याचे 5 क्वेश्चन असे बनतात. तर या पद्धतीने जर पाहिलं तर आपला जो 80 क्वेश्चन आणि 200 गुण म्हणजे 2.5 अडीच मार्क्सला आपल्याला एक प्रश्न या पद्धतीने इथे क्वेश्चन पेपर मध्ये बनताना दिसतात. जसं की आपण इथे बघितलं की इथे 200 मार्क्स पेपर 1 पेपर 2, इथे 200 मार्क्स पेपर 1 पेपर 2 मध्ये आहे. यापैकी पेपर 1 जो आहे ना, पेपर 1 साठी 100 प्रश्न बनतात आहे. ओके. आणि पेपर 2 साठी 80 प्रश्न बनतात. इथे 100 प्रश्न आहेत, 2 मार्क्सला एक प्रश्न आहे. ठीक आहे. आणि इकडे 2.5 अडीच मार्क्सला एक प्रश्न आहे. या पद्धतीने जर पाहिलं तर हा दोघांमधला बेसिक फरक आहे. सेम हेच UPSC ला पण लागू आहे, हेच राज्यसेवेला पण लागू आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं प्रिलिम पॅटर्न. आता याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस क्वालिफाय होता ना, तर त्यावेळेस तुम्ही जातात कुठे, मेन्स मध्ये. ही आपली बनते मेन्स एक्झाम. ही मेन एक्झाम जर पाहिली तर जी ऍज इट इज UPSC ला ज्या पद्धतीने होती त्याच पद्धतीची राज्यसेवेची पण आता एक्झाम जी मुख्य बनलेली आहे, ज्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणतात, रिटन पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह. आता यापूर्वी आपण पाहिले फक्त मल्टिपल चॉईस वस्तुनिष्ठ बहुपर्यायी होते, त्यामध्ये आपल्याला सॉर्ट आउट करायचं होतं आणि त्यानंतर गट असं होतं. पण इथे मात्र तसं नाही. इथे डायरेक्टली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. इथे तुम्हाला आता प्रश्नांची उत्तरं लिहायची, शोधायची नाही. हा आहे आपला राज्यसेवेचा मेन्स आणि हेच आपलं UPSC चे मेन्स. ठीक आहे. आता बघा इथे जर पाहिलं तर आपली जी टोटल एक्झाम बघा, इथे रिटन एक्झामिनेशन आहे, लिहायचे. रिटन एक्झामिनेशन आपली 1750 मार्क्स साठी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू आपला बघा बनतोय, पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू 270 मार्क्स 275 मार्क्स. टोटल आपला बनतोय तो म्हणजे 2025. आपला पूर्ण मेरिट जे बनणार आहे 2025 पासून 2025 बनतो. या उदाहरण स्वरूपामध्ये यावर्षी UPSC ची रँक जर पाहिली तर 1040 चा टॉप मोस्ट रँकला आलेला व्यक्ती, 1040 ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले तो देशात पहिला आला. इंटरव्ह्यू पण इंटरव्ह्यूज आहेत, इंटरव्ह्यूचे 275 आणि 1750 आपल्या रिटन. ठीक आहे. असे दोन्ही मिळून 2025 मार्क्स आपली पूर्ण राज्यसेवा किंवा पूर्ण UPSC बनते. सेम आहे, काहीच नाही. प्रिलिम्स जी राज्यसेवेची तीच UPSC चे प्रिलिम्स आहे, नन ऑफ डिफरंट. काहीही फरक नाही, फक्त लँग्वेज. तिकडे इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज आहे, इकडे आपली मराठी आणि इंग्लिश लँग्वेज. फरक काहीच नाही. ठीक आहे. आता बघा इथे 2025 मार्क्स जी बनते त्यापैकी 2 असे सब्जेक्ट आहेत. टोटल आपल्याला सब्जेक्ट आहेत ते 9 पेपर असणार. टोटल आपल्याला 9 पेपर लिहायचे. नुकतीच आता UPSC मेन्स आपली कंप्लीट झाली. ठीक आहे. टोटल 9 पेपर आपल्याला लिहायला असतात. त्यापैकी 2 पेपर जे आहेत ना ते आपले जर बघितले गेले ना तर हे लँग्वेजचे पेपर आहेत. लँग्वेजचे पेपर जर पाहिले तर साधारणपणे बघा इथे पेपर 1 आणि पेपर 2 बनतोय. एक बनली आपली मराठी लँग्वेज आहे. ठीक आहे. मार्क्स त्यासाठी 300 आहे. अर्थात स्टँडर्ड तो आता मात्र इथे फ्लोटिंग आहे, नंबर ऑफ स्टँडर्ड. म्हणजे अगदी 10 पासून 11, 12 किंवा ग्रॅज्युएशन पर्यंतचा पार्ट यामध्ये असणार स्टँडर्ड मध्ये. लँग्वेज इथे मराठी असेल. पेपर लिहायला आपल्याला 3 तास असणार. ठीक आहे. पण या पेपरचं वैशिष्ट्य आहे हा क्वालिफाईंग पेपर आहे. आता इथे काय काय असणार आहे मराठी लँग्वेज मध्ये, जे सुरुवातीला सरळ सेवा तुम्ही पाहिले आठवतंय, वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, मराठी व्याकरणाचा पूर्ण भाग असेल, निबंध लेखन असेल छोटंसं, प्रेसर रायटिंग, 1/3 सारांश लेखन वगैरे. हे सर्व भाग कुठे परत इथे आले. इथे तुम्हाला रिटर्न मध्ये आले, तिकडे मल्टिपल चॉईस होते, इकडे रिटर्न मध्ये म्हणून. तर या पद्धतीने हा पेपर लिहायचा. पण हा क्वालिफाईंग पेपर आहे. तुम्हाला 300 पैकी साधारणपणे किती मार्क्स मिळवायचे, 25% मार्क्स मिळवायचे. म्हणजे सरासरी असं धरून चला आपण की जवळपास तुम्हाला 125 प्लस मार्क्स आहेत ते इथे मिळवायचे. जवळपास अप्रॉक्सिमेट जवळपास 125 च्या आसपास तुम्हाला किंवा त्याच्यापेक्षा अधिक मार्क्स मिळवायचे. ठीक. तर एवढे मार्क्स मिळाले की तुम्ही हे पेपर क्वालिफाय झाला असं मानलं जातं. ठीक आहे. आता यानंतर 125 ते येणार नाही पण त्याच्या आसपास धरून घे. त्यानंतर पेपर 2 जो बनतोय आपला इंग्लिश लँग्वेजचा बनतो. राईट.
आता इंग्लिश लँग्वेज सेम 300 मार्क्स असणार आहे. इथे हा फ्लोटिंग सब्जेक्ट असणार आहे. इंग्लिश व्याकरण 3 तास लिहायला असणार आहे. इथे आपल्याला किती मिळवायचे? 25% गुण मिळवायचे. पण ते सर्वात इम्पॉर्टंट आहे, इथे तुम्ही क्वालिफाय झाल्याशिवाय इथून पुढे तुमचे पेपर सुरू होत नाही. हे पेपर तुम्हाला क्वालिफाय करावंच लागतात, त्याच्याशिवाय हे पुढचे चेकच होणार. जसं राज्यसेवेला सीसॅट क्वालिफाय व्हावं लागतं, तशाच पद्धतीने याला इथे पण क्वालिफाय व्हावं लागतं. हे लँग्वेज पेपर असतात, ते म्हणजे 25% मार्क्स मिळवणं आहे तुम्हाला लँग्वेज मध्ये. त्याच्यात जर 25% पेक्षा कमी असेल तर पुढचा तुमचा एकही पेपर चेक होत नाही, डायरेक्ट 0, रिझल्ट फेल्युअर होतो. पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा क्वालिफाईंग पेपर. मग आता आपण हा क्वालिफाईंग पेपर मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आपण पुढे सरळ सेवेत पाहिलं, कंबाईन बी मध्ये पण पाहिलं, कंबाईन सी मध्ये पण पाहिलं, राज्यसेवेत पण आहे आणि हेच UPSC पण आहे. काहीच फरक. ठीक आहे. आता यानुसार हे क्वालिफाय केल्यानंतर आपण पुढे जातोय त्या ठिकाणी मेन्स आपला रिटर्न कडे. रिटर्न आपला जो पेपर बनतोय त्यातला पेपर 3 येतो. हा पेपर एसे रायटिंग, निबंध लेखन. निबंध लेखन जर पाहिलं तर नंबर ऑफ द पॉइंट, जसं की साधारणपणे आपल्याला इथे निबंध लेखन मध्ये एकूण त्याचे 2 ग्रुप पडतात, ग्रुप ए आणि ग्रुप बी. ग्रुप ए मध्ये आपल्याला 4 निबंध देतात, ग्रुप बी मध्ये एकूण 4 निबंध असतात. आता हे जे काही 4 निबंध आहे, या 4 पैकी आपल्याला एक निबंध लिहायचा आहे आणि ग्रुप बी मधला एक निबंध आहे. एक निबंध जो आहे तो 125 मार्क्सला असतो आणि दुसरा 125 मार्क्सला. ह्या सर्व निबंधाची लेंथ जर पाहिली ना तर ती जवळपास 1200 शब्दांमध्ये असते. 1200 शब्द याचा अर्थ 1200 शब्द, त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे तुमचं निबंध लेखन हा 1150 मध्ये संपला पाहिजे, त्याच्या पुढे जायला नको. 1250च्या पुढे जर गेलं तर तुमचे मायनस मार्क्स होतात. आता तुम्ही म्हणाल की 1250 शब्द मोजायचे कसे? तर रिटर्नची प्रॅक्टिस ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला लिखाणात कळतं की एका ओळीत आपले किती शब्द येतात. एका ओळीत जर 6 शब्द येतात तर एका पेज वरती आपल्या 10 ओळी येत असतील किंवा 20 ओळी येत असतील तर म्हणजे अर्थातच 60 म्हणजे आपले 120 शब्द एका पेजेस वरती झाले, बरोबर ना? तर मग साधारणपणे आपल्याला किती लिहावे लागतील पेजेस? 12 म्हणजे 1200 वर्ड्स बनतील. 10 पेजेस लिहिले तर म्हणजे आपलं उत्तर जे ते साधारणपणे 8 ते 9 पेजेस मध्ये संपलं पाहिजे. येते लक्षात? हे ओव्हरव्ह्यू कॅल्क्युलेशन पद्धत आहे. तुम्हाला 1200 शब्द मग एक मोजत बसले तर मग 3 तास मोजण्यातच जातील आपली. तसं नाही, एक इस्टिमेट असतं. आता तुम्ही की एवढी शब्दांचं ऍक्युरेट का देतात ते? त्याचं कारण असेल की तुम्ही कलेक्टर बनणार आणि कलेक्टर ज्यावेळेस म्हणतात तर त्यावेळेस तुमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचा मोठ्यात मोठे फंड असतात तुमच्या अकाउंटवरती. वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या तुमच्या अकाउंटवर देतात. जसं की तुमची लाडकी बहीण योजना आहे, तिचे पैसे काही डायरेक्टली सरकारकडे येतात, ते तुमच्या कलेक्टरच्या अकाउंटवरती येतात. कलेक्टर मग ते या योजनांचे पैसे जे ते डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करतात. हा, तुमचं अकाउंट जे ते फुल भरलेलं असेल पैशांनी, तुम्हाला त्याचा 1 रुपया पण खर्च करता येत नाही. तर तुम्ही म्हटलं की चहा तरी पिऊया, बिलकुल नाही. त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागतो, तर तुमच्या डोक्यावरती ऑडिटर बसलेला असतो. त्यामुळे हा जो पैसा आहे, तुम्ही पैसा ज्यावेळेस खर्च करतात एखाद्या योजनेत तर तो जास्तीत जास्त आलेला पैसा तो कमीत कमी खर्च कसा करता येईल आणि त्यातून जास्तीत जास्त सरकारला आउटपुट कसं देता येईल याकरता आपल्याला हे संपूर्ण वर्ड लिमिट्स ती आपल्याला एक सवय लावण्याकरता जर पाहिलं तर आयोग या पद्धतीचं काम ते करत असतं. हा संपूर्ण पाठ इथे येऊन जातो. सेकंड फेज मध्ये एसे रायटिंग आहे. एसे रायटिंग आपल्याला 2 एसे लिहायचे, लिमिटेड 1200 वर्ड्स मध्ये 3 तासामध्ये. आपल्याला त्यासाठी जर पाहिलं तर 250 मार्क्स. आता हे लक्षात घ्या, हे 300 मार्क्स आहेत ना ते आपल्या ज्या असणार आहेत 1750 मध्ये धरले जात नाहीत. आपले मार्क्स इथून धरायला सुरुवात होते. 250 एसेचा पेपर आहे. आता इथे जरा बघितलं आपण पेपर 4 आहे, जीएस पेपर 1 हा आपला GS 1 बनतो. GS 1 250 मार्क्स आहे. ग्रॅज्युएट लेवल आहे, मराठी इंग्लिश 3 तास. आता GS 1 मध्ये येतं काय? जे आपण प्रिलिम्सला जे सब्जेक्ट अभ्यासलेत ना त्यातला पहिला आला आपला इथे सब्जेक्ट येतो म्हणजे इतिहास, त्याच्यानंतर कला व संस्कृती आणि तिसरा आला तो म्हणजे भूगोल. या 3 विषयावरती आपला बनतो GS 1 पेपर. येते लक्षात? ठीक आहे. तर इतिहास, कला व संस्कृती जो इतिहासाशी संलग्न आहे
आणि दुसरा भूगोल आहे. हा संपूर्णपणे जो आपण प्राकृतिक जगाचा भारत या पद्धतीचा असणारा पूर्ण भूगोलचा अभ्यास तो तिथे केला होता, तो संपूर्ण भाग इथे होणार आहे. राईट. सेकंड फेज आता 250. त्याच्यानंतर आपण जातोय तो म्हणजे GS2 कडे ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपला जो पेपर बनेल इथे हा GS1 पेक्षा वेळ, म्हणजे अर्थातच इथे कोण दोन सब्जेक्ट येणार आहे. एक येणार आहे ते म्हणजे काय, राज्यशास्त्र, आणि दुसरा आंतरराष्ट्रीय संबंध. आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र ज्याच्यामध्ये आपण बघितले भारताची राज्यघटना, मूलभूत अधिकार असेल, मार्गदर्शक तत्व असेल, नागरिकत्व असेल, केंद्र सरकार, राज्य सरकार, हा संपूर्ण भाग. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय, उदाहरण स्वरूपामध्ये जसं भारत जपान संबंध, जिथे नुकतेच आपले प्रधानमंत्री जपानला जाऊन आले. भारत चीन संबंध, भारत अमेरिका संबंध, भारत रशिया संबंध. याच सोबतच जर पाहिलं तर इंडियाज नेबरिंग कंट्रीज, भारताच्या शेजारी राष्ट्र जसं भारत नेपाळ संबंध, भारत बांगलादेश संबंध, भारत म्यानमार संबंध, भारत श्रीलंका संबंध, भारत पाकिस्तान किंवा भारत अफगाणिस्तान. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीचे असणारे जे काही संबंध 1 to 1, 1+1, 2+2 या पद्धतीचे डायलॉग जे बनतात ते संपूर्णपणे इंडिया इंटरनॅशनल रिलेशन. हा पॉइंट आपला थोडासा इथे राज्यशास्त्रामध्ये वाढतो. त्यानंतर आपला पेपर 6 GS3 बनतोय. GS3 मध्ये आपला आला तो म्हणजे अर्थशास्त्र, त्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान, आणि तिसरा जो भाग येतो तो म्हणजे पर्यावरण. हा जो बनेल तो आपला GS3, जो ऑलरेडी आपण कुठे अभ्यासलाय, प्रिलिम्स मध्ये अभ्यासलेला आहे, तोच आता मेन्स मध्ये, पण तो कसा आला तुम्हाला रिटर्न मध्ये आता लिहायचा आहे. आणि फायनली आपला GS जो 4 बनतोय, ज्याला म्हणतात इथिक्स अँड इंटिग्रिटी. हा थोडासा नवीन सब्जेक्ट आला, इथिक्स अँड इंटिग्रिटी. इथे येतात संपूर्णपणे इथिकल थिअरीज आहेत, ज्याला मराठीमध्ये म्हणतात नीतिशास्त्र. नीतिशास्त्र किंवा नीतिमत्ता. ठीक आहे. किंवा अभियोग्यता, असे अनेक शब्द आहेत. आता मुळात प्रश्न पडतो की नीतिशास्त्र याची गरज काय. आपण म्हणतो एखादा अधिकार कसा असला पाहिजे, कार्यक्षम, कर्तव्यदक्ष. जसं तुम्ही उदाहरण स्वरूपामध्ये तुकाराम मुंडे सरांचं नाव ऐकलं असेल, IAS तुकाराम मुंडे. कार्यक्षम, कर्तव्यदक्ष, आपल्या कामामध्ये कोणत्या प्रकारची कटुता, कोणत्या प्रकारची कसूर नाही, जे असेल ते कायद्याच्या चौकटीत बसून काम करणं, नैतिकतेच्या तत्वाच्या आधारावरती, ज्यामध्ये जनतेचं जनहित जे जिथे साधता येऊ शकतं ते नीतिशास्त्र. मग त्याचे अनेक सिद्धांत की एखादा उत्तम प्रशासक जो आहे तो बनण्यासाठी त्याच्यामध्ये कोणकोणते गुण असले पाहिजे. म्हणजे याच्याकडे जर बघितलं गेलं तर करेज असलं पाहिजे, धैर्य असलं पाहिजे, कन्सायन्स असलं पाहिजे, ह्युमन कन्सायन्स, विवेक ज्याला आपण म्हणतो मानवी विवेक, त्याच्यानंतर कल्चरल कन्सायन्स असलं पाहिजे. त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर पुढे जाऊन तो काउंटेबल असला पाहिजे. त्याचबरोबर राईट टू स्पीच, त्याचं वक्तृत्व योग्य असलं पाहिजे, डिसिजन पॉवर असला पाहिजे, डिसिजन मेकर, सुपेरियर असला पाहिजे. यासारखे नंबर ऑफ द गुण जे ते त्याच्याकडे असले पाहिजे. हा संपूर्ण भाग जो तो एथिक्स आणि इंटिग्रिटी मध्ये. यासोबत खरं तर एथिक्स आणि इंटिग्रिटीचे 2 पार्ट बनतात. पार्ट ए ज्याच्यामध्ये थिअरी आहे की अर्थातच एक प्रशासक जो आहे त्याच्याकडे कोणकोणत्या गुणांची आवश्यकता तो भाग येतो. तो जवळपास 125 मार्क्स साठी असतो. आणि दुसरा जो भाग बी जो बनतो आपला इथे, त्याच्यामध्ये आपल्याला केस स्टडीज असतात. साधारणपणे 12 केस स्टडीज येतात. प्रत्येक केस स्टडीजला 10 गुण असतात. म्हणजे जवळपास 120 गुण इकडे, 130 इकडे आणि 120, म्हणजे असे 250 मार्क्सचा हा पेपर आपला बनतो. ज्या केस स्टडीज असतात ना त्या वेगवेगळ्या विषयाशी संबंधित असतात. फॉर एक्झाम्पल मानूया की नुकतंच आता अलीकडे जर पाहिलं सुप्रीम कोर्टचे वर्डिक्ट आले. दिल्लीमध्ये जर पाहिलं तर जी भटकी कुत्री होती त्या भटकी कुत्र्यांच्या बाबतचं एक वर्डिक्ट होतं की भटकी जे काही कुत्र्या असते त्याच्यामध्ये एक असा गट होता की तो म्हटला की नाही, त्या भटक्या कुत्र्यांच्या मुळे जर पाहिलं तर जो सामान्य व्यक्ती आहे किंवा अभाववृद्ध किंवा मुलं असतील ते यांच्या जीवावरती बेतलेलं आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांना इथून त्या ठिकाणी शिफ्ट करा, कुठे टाका, शेल्टर हाऊस मध्ये टाका. तर सुप्रीम कोर्टने तो निर्णय दिला, हायकोर्टने पण तोच निर्णय दिला
तर सेकंड एक फेज आहे ज्याला आपण म्हणतो की ॲनिमल लव्हर्स होते, प्राणी प्रेमी. ते म्हणते की नाही त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे, त्यांना इथून दुसरीकडे कुठे शिफ्ट करतात. जे काही आवारा कुत्रे असतील जे त्या ठिकाणी जर पाहिलं तर व्हायलेंट असतील तर अशांना शिफ्ट करा, बाकीच्यांना राहू द्या. या पद्धतीने जे विवाद आहे, मग अशा स्थितीमध्ये तुम्ही एक अधिकारी आहात या नात्याने तुम्ही कुठला डिसिजन घेऊ शकता. यासारख्या केस स्टडीज आपल्याला बनतात. किंवा धराली उत्तराखंड जिथे फ्लड सिच्युएशन निर्माण झाली आणि गावचे गाव पूर्णपणे त्या ठिकाणी गडप झाले, तर तुम्ही एनडीआरएफ टीमचे प्रमुख आहात. या स्थितीमध्ये तुम्ही प्रथमतः कुठली स्टेप उचलाल तिथे. यासारखे असणारे डिसिजन पॉवर क्वेश्चन जे ते आपल्याला बनतात. म्हणजे असं समजून चला की तुम्ही डायरेक्टली कलेक्टर आहात किंवा डीवायएसपी आहात, एसपी आहात आणि आता तुम्हाला ती सिच्युएशन हँडल करायची आहे, तर ती कशी हँडल करा याला रिटर्न करण्याचं काम जे ते इथे आपल्याला या केस स्टडीजमध्ये इथिक्स आणि इंटिग्रिटी मध्ये बनवलं असतं. हा संपूर्ण पाठ इथे होतो. त्यानंतर आपला हा पूर्ण पाठ झाल्यानंतर पुढे आपले 2 पेपर शिल्लक राहतात, ते म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट आहे. ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचे आपल्याला. आता ऑप्शनल कोणते घेतात? ऑप्शनल कोणतेही घेऊ शकतात. आपल्याकडे जर पाहिलं तर ऑप्शनल सब्जेक्टची एक मोठी सूचीच आहे, त्यापैकी एक सब्जेक्ट आपल्याला चॉईस करायचा असतो. जे ऑलरेडी आता मी तुम्हाला इथे सब्जेक्ट वाईज डिस्कस करून दिलेलं आहे. ऑप्शनल हे आहेत आपले ऑप्शनल सब्जेक्ट. पेपर 8 आणि 9 इथे बनतात. यापैकी बघा, ऍग्रिकल्चर आहे, ॲनिमल आणि वेटरनरी सायन्स आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, बॉटनी, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉमर्स आणि अकाउंटन्सी आहे, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आहे, जिओग्राफी आहे, जिओलॉजी, हिस्ट्री, लॉ, मॅनेजमेंट, मराठी लिटरेचर, मॅथमॅटिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, मेडिकल सायन्स, फिलॉसॉफी, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन, त्याच्यानंतर सायकोलॉजी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, सोशियोलॉजी, स्टॅटिस्टिक्स आणि झुलॉजी. हे टोटल